लागण केली जाते त्याला पूर्व हंगाम म्हणतात आणि त्यातल्या त्यात योग्य कालावधी मानला जातो तो म्हणजे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर. थोडंसं उशीर जरी झालेला असला तरी आपण जेवढी लवकरात लवकर पूर्व हंगामाची लागण करू तेवढं आपलं ऊसाचं उत्पादन हे जास्त वाढणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, हा पूर्व हंगाम आंतरपिकं घेण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला आहे. समजा आता इथून पुढं लागण करणारे जे शेतकरी आहेत, थंडी असताना जर लागण होत असेल तर त्याच वरंब्यावरती आपण एक डोळा पद्धतीनं 1.5 फूट एक 6 इंचावरती किंवा 9 इंचावरती हरभऱ्याचा एक दाना, वरंब्यावरती काबुली चना किंवा काबुली हरभरा जर लावला आणि सरीमध्ये ऊसाची जर लागण केली, फक्त हरभऱ्याला एकदा जर का तुम्ही पाणी देण्याचं नियोजन केलं, नंतर तुम्हाला सरीमध्ये जो ऊस लावता जो पाणी देता त्या ओलाव्यावरती हरभरा वाढतो आणि तुम्हाला हरभरा निघेपर्यंत पाणी देण्याची गरज नाही. ऊस अधिक हरभरा एका एकरमध्ये 10 क्विंटलपर्यंत हरभरा काढणारे शेतकरी आहेत. दोन्ही पिकाची लागण केल्यानंतर पाणी दिल्यानंतर लगेच आपल्याला त्या ठिकाणी गोल नावाचं एक तणनाशक आहे ते चालतं. 400 लिटर पाण्यामध्ये 300 मिली 400 मिली गोलचा वापर करून दोन्ही पिकाचं तण नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून आपण नियोजन करू शकतो. फक्त 48 तासाच्या आत गोल मारावा, उशीर झाल्यानंतर मात्र गोल चालत नाही. तर शेतकरी बांधवांनो, पूर हंगामामध्ये कांदा असेल 48 तासाच्या आत, म्हणजे लागण केल्यानंतर 48 तासाच्या आत, चण्याची लागवड केल्यानंतर तुम्हाला गोलची फवारणी करायला परवानगी आहे. नंतर जर केली तर दोन्ही पिकाला ते तणनाशक चालत नाही. म्हणून लागण केल्या पाणी दिल्या लगेच फवारणी त्या ठिकाणी करावी लागते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी, तुम्हाला पूर्व हंगामामध्ये कांदा घेता येतो, बटाटा घेता येतो. कांदा बटाटासारखी आंतरपिकं घेता येतात. आणि सुरू हंगाम जो समोर येणार आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये, त्या ठिकाणी सुद्धा ऊसाचं नियोजन कसं करायचं हे मी सांगणार आहे. फक्त एकच लक्षात ठेवावं, जानेवारी फेब्रुवारीत लागण करून जानेवारी फेब्रुवारीत जर ऊस तुटत असेल तर एकरी 40 ते 60 टन उत्पादन देणारा हंगाम आहे. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लागण करून 14 महिन्यानंतर ऊस तोडणार असाल तर एकरी 60 ते 80 टन उत्पादन देणारा हंगाम आहे. आणि जुलै ऑगस्टमध्ये लागण करून 16 महिन्यानंतर जर ऊस तोडणार असाल तर तो एकरी 80 ते 100 टन उत्पादन देणारा हा सीझन आहे. तर या पद्धतीनं शेतकरी बांधवांनो, आपल्याला हंगामाची माहिती मिळाली. आता जमिनीची निवड करत असताना लक्षात ठेवा, आपल्याकडे वडिलोपार्जित जी जमीन आलेली आहे त्या जमिनीतच आपण ऊस लावतो, मग हलकी असेल, मध्यम असेल, भारी असेल. पण हे करत असताना कमीत कमी निकष माहीत पाहिजेत. कुठलीही जमीन असू द्या ती निचऱ्याची असली पाहिजे. निचऱ्याची जर जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये उत्पादन चांगलं काढता येतं. शास्त्र सांगतं त्या जमिनीचा सामू 7 ते 8च्या आसपास असला पाहिजे. जमिनीमधल्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.5% पुढं पाहिजे. एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन जर काढायचं असेल तर 1% वरती सेंद्रिय कर्ब पाहिजे. सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय करायचं हे नंतर मी सांगणार आहे. पण चुनखडी जर जास्त असेल, 10% वरती चुनखडी जर असेल तर अशा रानामध्ये मात्र खतं फारशी लागू होत नाहीत. म्हणून जमीन निवडत असताना आत्ता सांगितलेले निकष आपल्याला हे माहीत असावेत. शेतकरी बांधवांनो, माती परीक्षण शक्यतो करण्याचा प्रयत्न करा. 2.5 एकराच्या पाठीमागं एक नमुना घ्या. 8 ठिकाणची वेगवेगळ्या ठिकाणची माती घेत असताना व्ही आकाराचा खड्डा काढा. त्यामध्ये बगलाची जी बाजूची माती आहे ती माती तळाला ढकला आणि 8 ठिकाणची 8 मूठ माती एकत्र घेऊन त्याची गोल भाकरी किंवा चपाती करतो तसा गोल करून त्याचे 4 भाग करून समोरासमोरचे 2 भाग टाकून द्यावेत आणि समोरासमोरचे 2 भाग घ्यावेत. या पद्धतीनं असं 5-6 वेळा करा. शेवटी अर्धा किलो जी माती असते ती तपासणीला द्या. आपल्या जमिनीमध्ये काय आहे आणि काय टाकावं लागणार आहे हे सोपं जातं. आपल्या जमिनीतला नत्र, स्फुरद, पालाश, जमिनीचा pH आणि सेंद्रिय कर्ब आपल्याला तपासता येतो आणि त्या अनुषंगानं खतं टाकणं सोपं जातं. म्हणून माती परीक्षण 2.5 एकराच्या पाठीमागं एक नमुना या पद्धतीनं नियोजन करावं. शेतकरी बांधवांनो, आता जमिनीचं नियोजन करत असताना आपल्याला ताग असेल आणि धेंचा असेल. आता समोर जो दिसतोय तो धेंचा आहे. अजून एक तुम्हाला फोटो दाखवतो, हा ताग आहे. ताग असेल किंवा धेंचा असेल याचं नियोजन शेतकरी बांधवांनी जून-जुलै महिन्यामध्ये करावं. आता समोर जो फोटो दिसतो या पद्धतीनं जर ताग धेंचा घ्यायचा असेल, सरीवरंबा पद्धतीनं ताग धेंचा घ्यायचा असेल तर एका एकरला 25 किलो बियाणं लागतं. आणि ताग धेंचा जर शेतामध्ये तुम्हाला फोकून जर घ्यायचा असेल, फोकून द्यायचा असेल
तर शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी तागाचं बियाणं 35 ते 40 किलो लागतं आणि धेंच्याचं बियाणं 25 ते 30 किलो लागतं. ज्यावेळी तुम्ही ताग धेंच्या सरीमध्ये टाकता, उदाहरणार्थ आता सरी वरंबा पद्धतीनं करताय ताग धेंच्या, त्यावेळी एकराला 25 किलो बियाण्याचा वापर करा. त्याच्यासोबत काळी जमीन असेल तर 1 बॅग DAP टाका आणि हलकी जमीन असेल तर 3 बॅग सुपर फॉस्फेट टाका. ते मातीआड करण्यासाठी हलकासा रिजर्व सरीमध्ये चालवा आणि त्या ठिकाणी जून जुलै महिन्यामध्ये पाणी जर कमी असेल तर त्या ठिकाणी थोडंसं पाणी देऊन सुद्धा आपल्याला ताग धेंच्या घेता येतो. पाणी देऊन धेंच्या चांगला येतो आणि पाणी देऊन जर ताग घ्यायचा असेल तर तो मात्र चांगला येत नाही. म्हणून पावसाच्या जीवावर घ्यायचा असेल तर ताग घ्यावा आणि पाणी देऊन जर पीक घ्यायचं असेल तर धेंच्या घ्यावा. एकराला 25 किलो बियाणं. बरेच शेतकरी म्हणतात साहेब ताग धेंच्या काय महत्त्व आहे याचं. शेतकरी बांधवांनो हे पीक 50-55 दिवसामध्ये जमिनीमध्ये गाडण्यासाठी उपलब्ध होतं. याची उंची 7 फूट 8 फुटापर्यंत वाढते 50-55 दिवसात. हे सरीमध्ये लोळवायचं आणि मध्ये जो वरंबा असतो त्या वरंब्यावरती कोणतंही अवजार चालवा, पॉवर टिलर चालवा, रिजर चालवा, त्या वरंब्याची सरी करा, सरीचा वरंबा करा आणि तुम्हाला 2 महिन्यामध्ये 8 ते 10 टन खत रानात गाडता येतं. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचं हे खत आहे, ते म्हणजे ताग धेंच्या. काळ्या जमिनीमध्ये धेंच्या आणि हलक्या जमिनीमध्ये ताग. जून जुलै महिन्यामध्ये हे काम करायचं आहे आणि नंतर आपल्याला ऊसाची लागण करायची आहे. एवढं तत्त्व आज जरी सांभाळलं तर जमिनीतला सेंद्रिय कर्ब 1% नेण्यासाठी मदत होते. जे तुम्ही पिकाला पाणी देता ते पाणी पकडून ठेवण्यासाठी मदत होते आणि जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता वाढते. भौतिक सुपीकता म्हणजे काय, एका वाक्यात जर समजून घ्यायचं म्हटलं तर रानामध्ये नांगर जर तुम्ही घातला आणि निघालेला जो ढेकूळ आहे तो फुटणारा जर ढेकूळ असेल तर आपण असं म्हणायचं आमची जमीन सुपीक आहे. जर निघालेला ढेकूळ जर चिवट निघत असेल आणि फुटणारा ढेकूळ जर निघत नसेल तर ती जमीन सुपीक नाही असं म्हटलं तरी चालेल. म्हणून फुटणारा ढेकूळ रानामध्ये जर निर्माण करायचं असेल तर रानामध्ये ताग धेंच्या गाडणं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जमिनीचा हे pH कमी करतं, जमिनीची ताकद वाढवतं, जमिनीत हवा निर्माण करतं आणि त्यामुळं आपल्या पिकांची मुळं मोठ्या प्रमाणात वाढतात आणि सहज एका एकरमध्ये 5 ते 7 टन कमीत कमी जास्तीत जास्त 10 टन ऊसाचं उत्पादन वाढवून देणारा मुद्दा म्हणजे ताग धेंच्या घेतल्याशिवाय ऊसाची शेती करायची नाही. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. तर शेतकरी बांधवांनो हे करत असताना आत्ता मी फोटो दाखवतो, या पद्धतीने सुद्धा आपल्याला तो ताग धेंच्या गाडता येतो. थोडीशी वल जास्त असल्यामुळं तुम्हाला सरी व्यवस्थित दिसत नाही, पण आपल्याला पॉवर टेलरच्या साहाय्यानं, रिजरच्या साहाय्यानं सरीचा वरंब्याची सरी करून त्या ठिकाणी ताग धेंच्या गाडता येतो. आत्ता जे काही तुम्हाला माहिती दिली ही सगळी माहिती या स्लाईडमध्ये आहे. बियाणं किती वापरायचं, त्याचे फायदे काय होतात आणि ताग धेंच्या का घ्यावा ही थोडक्यात माहिती मी आपल्यासमोर सांगितली. आता शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्त्वाचा पुढचा मुद्दा, आमच्या जमिनी काळ्या आहेत आणि ह्या काळ्या जमिनीमध्ये लागण 1 आणि 2 खोडवे असतील. खोडवे मोडल्यानंतर ह्या अवजाराचा उपयोग आपल्या शेतीमध्ये झाला पाहिजे. याला म्हणतात सब सॉयलर, तळी फोडणारा नांगर. तळी फोडणारा नांगर हा चालवत असताना ह्याचं साधं सोपं शास्त्र समजून घ्यावं. हे अवजार चालवत असताना 2 तासामध्ये 5 फुटाचं अंतर असलं पाहिजे. हे अवजार चालवत असताना 2 तासातलं अंतर 5 फूट असलं पाहिजे. याला 55 ते 60 HP ट्रॅक्टर लागतो. या अवजाराची किंमत 25 ते 30 हजार रुपये आहे. हे अवजार का चालवायचं तर आमच्या ऊसाची मुळं 1.5 फुटाच्या थरामध्ये 70% मुळं असतात. म्हणून मुळाच्या सानिध्यामध्ये हवा खेळती ठेवली जावी यासाठी या सबसॉयलरचा वापर आपल्याला करायचा आहे. माझं म्हणणं असं राहील की साहेब असे कारखान्यावरती सबसॉयलर जर आपण उपलब्ध करून दिले तर आमच्या शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी जमीन काळी आहे त्या ठिकाणी हा प्रयोग करणं सोपं जातं. 5 फूट अंतरावर चालवत असताना एकराला फक्त 2 तास लागतात. 1,500 रुपये खर्च आहे, पण एकरामध्ये 7 ते 10 टन ऊसाचं उत्पादन वाढवून देणारा मुद्दा आहे. कारण जमिनीच्या वरचं शास्त्र आम्ही समजून घेतलं, जमिनीच्या खालचं शास्त्र समजून घेण्यासाठी, जमिनीमध्ये हवा पाणी चांगलं ठेवण्यासाठी, वरच्या थरामधलं क्षार तळाला घालवण्यासाठी सब सॉयलर हे अवजार चालवलं पाहिजे 3 वर्षातून एकदा. पहिला नांगर शेतामध्ये घालण्यापूर्वी 15 दिवस हे अगोदर आपल्याला काम करायचं आहे आणि त्यानंतर नेहमीची मशागत करून ऊसाची लागण करायची आहे. सब सॉयलरचा वापर. शेतकरी बांधवांनो या ठिकाणी पूर्व मशागत करत असताना आडवी उभी 2 वेळा नांगरट
आडवा उभा 2 वेळा कल्टिवेटर, एका एकरला कमीत कमी 10 ते 12 टन शेणखत, पहिली नांगरट झाल्यानंतर हे शेणखत टाकायचं आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर 5 ट्रॉली 6 ट्रॉली, टनाच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर 10 ते 12 टन हे आपल्याला शेणखत कंपोस्ट खताचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. हे करत असताना, मशागत करत असताना 2 गोष्टी मात्र विसरू नये. मगाशी सांगितलेला सबसॉइलर आणि ज्यांची पाट पाण्याची शेती आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ते म्हणजे कोणता? आमच्या रानाला पाणी देत असताना पाणी जर रानाला पुढं जर सरकत नसेल, ती जमीन जादा पाणी पिते आणि त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना ऊसाचं उत्पादन कमी होतं, मुळांचा विकास होत नाही. आमच्या रानाचा जर ढाळ जास्त असेल, उतार जास्त असेल, तर त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाणी पिकाला मिळत नाही. म्हणून 3 शब्द नेहमी लक्षात ठेवावेत. पाणी ना पडलं पाहिजे, पाणी ना थांबलं पाहिजे, पाणी चालत गेलं पाहिजे, अशा पद्धतीचा रानाला उतार पाहिजे. म्हणून आयुष्यामध्ये एकदाच लेवलिंग करा. 100 मीटर सरीची लांबी असेल तर 100 मीटर सरीच्या लांबीमध्ये या कडेपासून त्या कडेपर्यंत आपल्याला 1 ते 1.25 फुटाचा ढाळ असला पाहिजे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. 100 फूट सरीची लांबी असेल तर 100 फूट सरीच्या लांबीमध्ये या कडेपासून त्या कडेपर्यंत 10 ते 12 सेंटीमीटरचा ढाळ असला पाहिजे, टीचभराचा ढाळ असला पाहिजे. या पद्धतीनं आपलं लेवलिंगचं काम मात्र आयुष्यात एकदाच करायचं आहे. 3 शब्द लक्षात ठेवा. उसाला पाणी देत असताना 3-3, 4-4 सऱ्यांना पाणी द्यायचं आहे. पाणी ना पडलं पाहिजे, पाणी ना थांबलं पाहिजे, पाणी चालत गेलं पाहिजे. यासाठी जमिनीचं सपाटीकरण आवश्यक आहे. ही सगळी मशागत करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे. मशागत पूर्ण झाल्यानंतर पायातले चप्पल काढून एक वेळ असं आणि एक वेळ असं अनवाणी चालवायचं. पायाच्या तळव्याने आपल्याला सांगितलं पाहिजे की या रानामध्ये सरी सोडायला हरकत नाही. आणि पायाचा तळवा जर आपल्याला म्हणत असेल, बाबा रे खूप मोठी ढेकळं आहेत, मला आपल्या रानामध्ये चालता येत नाही, त्यावेळी सऱ्या सोडायचा आपल्याला अधिकार नाही. म्हणून रान खुसखुशीत, रवाळ आणि मऊ झाल्यानंतर सबसॉइलर, आडवा उभा 2 वेळा नांगरट, आडवा उभा 2 वेळा कल्टिवेटर, एकदा रोटावेटर आणि रान भुसभुशीत झाल्यानंतर सऱ्या सोडण्याचं आपल्याला काम करायचं. सरी सोडत असताना सरीचा आकार कसा असावा, सरीतलं अंतर किती असावं, याविषयीची माहिती आपल्याला घ्यायची आहे. सरी सोडत असताना सरीचा आकार हा व्ही आकाराचा नको. फोटोमध्ये दिसतंय तुम्हाला, नाही म्हटलं तर थोडीशी व्ही आकाराची सरी आहे. यामध्ये अजून थोडीशी सुधारणा झाली पाहिजे. तुमच्या सरीचा आकार हा यू असला पाहिजे, इंग्रजी यू. कशासाठी? इंग्रजी यू आकाराची जर सरी असेल तर तुमच्या शेतामध्ये नंतर तुम्ही जी बाळभरणी करणार असता, ऊसाच्या बगलेला 2 दाती अवजार चालवायचे काम मी नंतर सांगणार आहे. बाळभरणी केल्यामुळं तुमच्या ऊसाच्या बुडाजवळ खत माती ॲड करता येतं आणि जमिनीत हवा खेळती ठेवता येते. म्हणून सरीचा आकार हा येऊ पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही खतं टाकता त्यावेळी ते ऊसाच्या बुडाजवळ पडली पाहिजेत आणि पाणी चांगलं बसलं पाहिजे. यासाठी सरीचा आकार येऊ पाहिजे. ज्यावेळी तुमची व्ही आकाराची सरी असते आणि त्या व्ही आकाराच्या सरीमध्ये तळाला ज्यावेळी तुम्ही ऊसाची लागण करता सरीच्या बुडाला, त्यावेळी जमीन कठीण झालेली असते आणि त्या कठीण जमिनीमध्ये त्यावेळी तुम्ही ऊस लावता त्यावेळी मुळांचा विकास चांगला होत नाही. म्हणून यू आकाराची जर उथळ सरी असेल तर त्या ठिकाणी तुमच्या ऊसाची उगवण चांगली होते, खतं चांगली पडतात, खतं माती ॲड होतात आणि उत्पादन चांगलं घेता येतं. म्हणून सरीचा आकार इंग्रजी यू, सरीचा आकार इंग्रजी व्ही नको. खालचा तळ कमीत कमी 1 फूट रुंदीचा असला पाहिजे. हे बेसिक शास्त्र मात्र विसरू नये. सरीतला आकार कसला असला पाहिजे लक्षात आलं. आता शेतकरी बांधवांनो, सरीमधलं अंतर किती असलं पाहिजे? पाट पाण्याचा शेतकरी मित्र, सरीमधलं अंतर हे 4.5 फीट सगळ्यात बेस्ट. पाटानं पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरीतलं अंतर हे 4.5 फूट सगळ्यात बेस्ट आणि ठिबक सिंचनानं पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरीतलं अंतर 5 फूट सगळ्यात बेस्ट. मग तुम्ही म्हणाल की पाटानं पाणी देणाऱ्याने 5 फुटाची सरी सोडू नये का? सोडावी, चांगला आहे, काय वाईट नाही, पण 5 फुटाच्या पुढं नको. कारण 4 महिन्यापर्यंत प्रत्येक सरीला पाणी देता तिथंपर्यंत काही अडचण नाही. पण 4 महिन्यानंतर सरीचा वरंबा होतो, वरंब्याची सरी होते, मधल्या रिकाम्या जागेला पाणी जास्त लागतं. म्हणून पाट पाणीवाले शेतकरी कमीत कमी 4.5 फूट आणि जास्तीत जास्त 5 फूट या पद्धतीनं सरीतलं अंतर ठेवावं. आणि ठिबक सिंचनाचा शेतकरी मित्र आहे त्यांनी सरीतलं अंतर 5 फूट, 5.5 फूट, 6 फूट आणि भविष्यामध्ये तुमचा अभ्यास जर चांगला झालेला असेल तर 7 फुटापर्यंत सरीतलं अंतर वाढवायला हरकत नाही. तर शेतकरी बांधवांनो, आता हे सरीतलं अंतर वाढवत असताना काही फोटो आहेत ते पण बघूया आपण.
सरीतलं अंतर वाढवत असताना आता हलके स्वरूपाची जमीन आहे आणि त्या ठिकाणी सरी सोडलेली आहे. ज्या ठिकाणी हलक्या स्वरूपाची जमीन आहे आणि सरी सोडली त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतःचं डोकं लावलं, 2.5 फुटावर सऱ्या सोडल्या. 2.5 फुटावर सऱ्या सोडल्यानंतर लागण करताना मात्र एका सरीत ऊस लावला, एक सरी रिकामी सोडली, एका सरीत ऊस लावला, एक सरी रिकामी सोडली. आणि ही पद्धत जर तुम्हाला करायची असेल तर मधली जी रिकामी सरी दिसते त्या रिकाम्या सरीमध्ये तुम्हाला कांदा असेल, बटाटा असेल, कोबी असेल, फ्लावर असेल, मेथी असेल, पालक असेल, जर तुम्हाला आंतरपिकं घ्यायची असतील तर अशी सरी सोडा. नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे 4.5 ते 5 फूट अंतर ठेवून आपल्याला सरी सोडायची आहे. आंतरपीक जर घेणार नसाल तर सलग 4.5-5 फुटावर सरी सोडायची, अशी नाही सोडायची. आणि आंतरपीक घेणार असाल तर समोर फोटो दिसतोय अशा पद्धतीनं सरी सोडायची. सरीमधलं अंतर का वाढवावं? शेतकरी बांधवांनो, भविष्यामध्ये आपल्याकडे ऊस तोडण्यासाठी मजूर येतील की नाही हे सांगता येत नाही. मजुरांची मुलं सुद्धा आज शाळा शिकायला लागलेले आहेत. त्यांनाही वाटतं आपण अधिकारी बनावं आणि काही चुकीचं नाही. आपल्या शेतामध्ये तोडण्यासाठी भविष्यामध्ये ऊस तोडण्यासाठी ऊस तोडणी यंत्र येणार आहे, त्याला म्हणतात हार्वेस्टर. आणि या हार्वेस्टरला सरीतलं अंतर कमीत कमी 4.5 फूट लागतं. सरीतलं अंतर का वाढवावं? शेतकरी बांधवांनो, आपला ठिबक सिंचन जर तुम्ही करणार असाल तर ठिबक सिंचनाचा खर्च कमी होतो. जेवढं तुम्ही अंतर वाढवाल तेवढा ठिबकचा खर्च कमी. सरीतलं अंतर वाढवला की तुम्हाला त्यामध्ये आंतरपीक घेता येतं. अडसालीची लागण करणार असाल तर भुईमुग, सोयाबीन. पूर हंगामाची लागण करणार असेल तर हरभरा, कांदा, बटाटा, कोबी, फ्लावर. कांदा, बटाटा, कोबी, फ्लावर. आणि जानेवारी फेब्रुवारीची लागण करणार असाल तर काकडी, कलिंगड सुद्धा लावता येतात. फक्त सरीच्या पोटाला बी लावायचे आणि वेल मात्र मधल्या रिकाम्या जागेमध्ये वाढवायचे. उसावर वेल चढू द्यायचे नाहीत. काकडी, कलिंगड सुद्धा जानेवारी फेब्रुवारीमध्ये घेता येतं. आंतरपीक घेण्याच्या दृष्टिकोनातून सरीतलं अंतर जास्त पाहिजे. आता बरेच शेतकरी म्हणतात साहेब आंतरपीक घ्यावं की न घ्यावं. मी परखड माणूस आहे, 2 शब्दामध्ये बोलतो. आंतरपीक घ्यावं कुणी? एकरामध्ये 40 टन, 50 टन, 60 टन उत्पादन काढणाऱ्यांनी. आंतरपीक घेऊ नये कुणी? एकरामध्ये 100 टन, 80 टन, 90 टन, 110 टन ज्यांचं टार्गेट आहे त्यांनी मात्र आंतरपीक घेऊ नये. का? ज्यावेळी तुम्ही आंतरपीक घेता, नाही म्हटलं तरी आंतरपिकावर आपलं प्रेम जास्त जातं आणि उसावरचं प्रेम कमी होतं. आणि प्रेम उसावरचं कमी झालं की उसाचं उत्पादन कमी होतं. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, शास्त्रामध्ये कुठं लिहिलेलं नाही. परंतु जे शेतकरी 40, 50, 60 टनाचे आहेत त्यांनी मात्र घ्यावं. तुमचा एकराचा जो खर्च आहे ते सगळा खर्च निघून जातो. आणि हे जर बघायचं असेल तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, आंबेगाव परिसरामध्ये एकदा जर भेट दिली तर उसामध्ये लाल बीट, कांदा, बटाटा, हरभरा कसा घेतला जातो हे तुम्हाला पाहायला मिळेल. इकडं मध्य प्रदेशमध्ये खरगोन, धार, बडवानी या जिल्ह्यामध्ये बोंड्यावरती 1 वळ हरभरा आणि सरीत ऊस. एकरामध्ये 10 ते 12 क्विंटल हरभरा. काबुली चना लावतात. गेल्या 10 वर्षामध्ये रेट जर तपासले, पहिली 7-8 वर्ष 10,000 रुपये क्विंटल काबुली चना होता, आता मात्र 5,000वर आलेला आहे. म्हणून आंतरपिकं अधिक ऊस जर करायचं असेल तर 50-60 टनवाला शेतकरी 100 टनवाल्यांनी मात्र आंतरपीक घेऊ नये, माझं वैयक्तिक मत आहे. सरीमधलं अंतर वाढवलं. बाजारामध्ये छोटे ट्रॅक्टर आलेले आहेत. 24 SP कुबोटा आलेला आहे, 21 SP कुबोटा आलेला आहे, 18 SP मित्सुबिशी ट्रॅक्टर आलेला आहे, 13 SP पॉवर टिलर आलेला आहे, 7.5 SPचा पॉवर टिलर आलेला आहे. या छोट्या ट्रॅक्टरनं मशागत करणं सोपं झालेलं आहे. नंतर माझ्या कल्टिवेशन प्रॅक्टिसेसमध्ये ते फोटो मी तुम्हाला दाखवणार आहे. थोडक्यात काय, साध्या सोप्या भाषेमध्ये यातनं जाताना घेऊन काय जायचं आहे? पाट पाण्याचा शेतकरी 4.5 ते 5 फूट आणि ठिबक सिंचनाचा शेतकरी 5, 5.5, भविष्यामध्ये 6 फूट एवढं जाताना घेऊन जायचं आहे. बस सरीतला अंतराचा मुद्दा लक्षात आला. ही एक पद्धत बऱ्याच शेतकऱ्यांना आवडते. याला म्हणतात जोडवळ पट्टा पद्धत. सगळ्या रानामध्ये 3 फूट अंतरावर सऱ्या सोडायच्या. 2 सऱ्यामध्ये ऊसाची लागण करायची, 1 सरी रिकामी सोडायची. 2 सऱ्यात लागण करायची, 1 सरी रिकामी सोडायची. या ठिकाणी ज्या 2 सऱ्या दिसत आहेत ऊसाच्या, त्याच्यामध्ये जर ठिबकची नळी टाकली तर पहिली ठिबकची नळी आणि दुसरी ठिबकची नळी 9 फूट अंतर राहतं आणि लॅटरलचा खर्च कमी येतो. ठिबक करायचं असेल तर ही पद्धत चांगली आहे. 2 सऱ्यानंतर तिसरी सरी जी रिकामी सोडलेली आहे त्यामध्ये तुम्हाला आंतरपीक घ्यायचे असेल तर ही पद्धत चांगली आहे. आंतरपिकाचा ऊसाला त्रास होत नाही आणि ऊसाचा आंतरपिकाला त्रास होत नाही. म्हणून तुम्हाला जोडवळ पट्टा पद्धत आंतरपिकासाठी करू शकता. पण शेवटी मला जर तुम्ही प्रश्न विचारला, साहेब उत्पादनाला चांगली कुठली?
उत्पादनाला पहिली पद्धत चांगली, यामध्ये जोडवळीच्या आतमधला ऊस थोडासा बारीक राहतो, उत्पादन ह्यामध्ये थोडंसं कमी येतं, म्हणून उत्पादनाला ती पहिली पद्धत चांगली, ही 2 नंबरची पद्धत चांगली. आंतरपिकाला ठीक आहे. शेतकरी बांधवांनो, ही सगळी माहिती आता मी तुम्हाला सांगितली. ही माहिती आता या स्लाईडमध्ये आहे, यामध्ये मी परत वेळ घालवत नाही, तुम्हाला फोटो दाखवत मी पुढे जाणार आहे. आता दुसरा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे, ते म्हणजे कोणत्या ऊस जातीची लागण करावी. शेतकरी बांधवांनो, आपल्याला ऊस जातीची लागण करत असताना आपल्याला सगळ्यात आवडलेली जात आहे ती म्हणजे 265. त्यानंतर 265 व्यतिरिक्त अजून कोणत्या जाती आज महाराष्ट्रामध्ये आहेत याची माहिती मला आपल्याला द्यायची आहे. पहिल्यांदा 265 सांगतो. 265 आपल्याला आवडते ना, आपण जुलैमध्ये लावा, ऑगस्टमध्ये लावा, उशिरात उशिरा सप्टेंबरपर्यंत लावा. या जातीमध्ये उत्पादन चांगलं देण्याची क्षमता आहे, पण थोडंसं दुर्दैवानं या जातीमध्ये साखर उतारा कमी आहे. साखर उतारा भरतो कधी चांगला? थंडी चालू झाल्यानंतर. त्या ऊसाला पूर्ण थंडी मिळाल्यानंतर तो ऊस जर तोडला तर त्यात साखर उतारा चांगला मिळतो आणि त्या ऊसाला कमीत कमी 15 महिने 16 महिने वेळ द्यावा लागतो. म्हणून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागण करून पुढच्या वर्षी थंडी मिळाल्यानंतर जर ऊस तुटत असेल, 15 महिन्यानंतर तुटत असेल, तर त्यांच्यासाठी 265 चांगला. याच्या व्यतिरिक्त या अडसाले हंगामासाठी 86-032 जो लाल ऊस तुमच्या समोर दिसतोय तो सुद्धा चांगला आहे. पूर हंगाम आणि सुरूसाठी 86-032 चालेल. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं काढलेली 8005 ही जात सुद्धा चालेल. त्याचबरोबर पाडेगाव ऊस संशोधन केंद्रानं काढलेली 10001 जर लावायची असेल, 10001 265 पासून तयार केलेली जात आहे, 10001 जर लावायची असेल तर ज्यांना उशिरा ऊस लावायचा आहे, जानेवारी फेब्रुवारीत लागण करून जानेवारी फेब्रुवारीत ऊस तोडायचा आहे, त्यांच्यासाठी 10001 चांगली. हा ऊस 12 महिन्यात तुटला पाहिजे, कारखान्याचं नुकसान नाही, रिकव्हरी चांगली आहे. शेतकऱ्याला उत्पादन 40 टन 50 टन 60 टन तुम्हाला 12 महिन्यात मिळतं, म्हणून 12 महिन्यात तोडायचं असेल तर 10001. 13, 14, 15 महिन्यात तोडायचं असेल तर 8005 सुद्धा चालतो. वेगानं वाढणारी जात आहे, वाड्याला ऊस थोडासा जास्त आहे त्यामुळे लोळण्याचं प्रमाण जास्त आहे आणि इतर जातीमध्ये थोडासा फुटवा कमी आहे. 8005 या जातीला थोडंसं डुकरांचा प्रादुर्भाव सुद्धा कमी आहे, कारण ही जात थोडीशी टणक आहे, कठीण असल्यामुळे डुकरं या जातीला फारसा त्रास देत नाहीत. 265ला मी माझ्या माहितीनुसार थोडासा कमी त्रास देत असावेत. नंतर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, आपण माहिती घेणार आहोत. एकंदरीत पाहता ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे तसं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फेमस झालेली 92-005 सुद्धा जात आपल्याकडे आहे असं मला समजलं. अति पावसाच्या भागामध्ये न लोळणारी जात 92-005 सुद्धा चालेल. साखर उतारा चांगला आहे, न लोळणारे असल्यामुळे शेतकऱ्यांना आवडते, उत्पादन पण चांगलं येतं. म्हणून 92-005 पाऊस जिथं जास्त आहे तिथे 12 महिन्यात तुटत असेल तर 10001, 13, 14 महिन्यात 15 महिन्यात तोडायचं असेल तर 86-032 आणि 8005. आणि शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अडसालीमध्ये लागण करायची असेल तर 265 या पद्धतीनं ऊस जातीचं नियोजन करावं. भविष्यामध्ये पाडेगाव ऊस संशोधन केंद्रानं काढलेली 90-57 जर जात मिळाली तर त्याचा सुद्धा वापर भविष्यामध्ये आपण करू शकता. कोण 10-15 मिनिटं ठीक. तर शेतकरी बांधवांनो, आता ऊसाच्या जाती लक्षात आल्या. आता त्यानंतर आपल्याला ऊसाच्या बियाण्याकडे वळायचं. ऊसाचं बियाणं कसं असलं पाहिजे? ऊसाचं बियाणं असलं पाहिजे 9 ते 10 महिन्याचं असलं पाहिजे, जाड असलं पाहिजे आणि लांब कांड्याचं असलं पाहिजे. बरेच शेतकरी म्हणतात साहेब यामध्ये काय विशेष आहे हो? 9 महिन्याचा 10 महिन्याचा ऊस जर बेण्यासाठी घेतला, त्या ऊसात जर साखर कमी असेल तर त्या ऊसाची उगवण 90%च्या पुढे होते. साखर कारखान्याला जाणारा ऊस जर तुम्ही बेण्यासाठी घेतला तर शेतकरी बांधवांनो, त्यात सुक्रोज नावाची साखर असते ज्याच्यामुळे साखरेचं पोतं तयार होतं. ती साखर जर घेतली तर ऊसाची उगवण कमी होते. म्हणून सुक्रोज नावाची साखर असणारा म्हणजे कारखान्याला जाणारा ऊस बेण्यासाठी घेऊ नये. 9 महिन्याचा 10 महिन्याचा जाड आणि लांब कांड्याचा ऊस बेण्यासाठी घ्यावा. कोणता ऊस बेण्यासाठी घेऊ नये? शेतकरी बांधवांनो, प्रत्येक ऊसाच्या बुडाकडच्या 2 कांड्या लागणीला घेऊ नयेत, त्यात साखर जास्त असते. शेंड्याकडच्या 2 कांड्या लागणीला घेऊ नयेत, त्यात डोळा तयार झालेला नसतो. उन्हाळ्यात पाण्याचा ताण बसलेला असेल आणि कांड्या आकूड पडलेल्या असतील तर तो बेण्यासाठी घेऊ नये. बुडाकडच्या कांड्यांना जर मुळ्या फुटलेल्या असतील तर तो बेण्यासाठी घेऊ नये. ऊस जर लोळलेला असेल
लक्षात घ्या, ऊस जर लोळलेला असेल तर तो बेण्यासाठी घेऊ नये. त्याला मुळ्या फुटतात, पांगशा फुटतात, त्या ऊसाची उगवण चांगली होत नाही. तुमच्या ऊसाला लोकरी मावा लागलेला असेल आणि पांढरी माशी लागलेली असेल तर तो बेण्यासाठी घेऊ नये. रोग आणि कीड मुक्त असला पाहिजे, 9 महिन्याचा 10 महिन्याचा असला पाहिजे, जाड आणि लांब कांड्याचा असला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि तुकाराम महाराजांची म्हण आपल्या घराच्या चौकटीवर कुठं तर लावावं लागेल, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, बेनं चांगलं तर ऊसाचं उत्पादन चांगलं. बिल्डिंग बांधायची असेल तर जमिनीमध्ये फाउंडेशन पक्कं लागतं, ऊसाची बिल्डिंग बांधायची असेल तर बेनं चांगलं लागतं. म्हणून बेण्याची निवड करून ऊसाची लागण करावी, हा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. चांगलं बेनं वापरल्यामुळं 90%च्या पुढे उगवण होते. चांगलं बेनं वापरल्यामुळं एकरी 7 ते 10 टनांनं उत्पादनात वाढ होते. चांगलं बेनं वापरल्यामुळं कारखान्याचं रिकव्हरी 0.5% वाढते. एकरात 40,000 ऊसांची संख्या राखणं सोपं जातं आणि लागणीचा ऊस चांगला येतो आणि खोडव्याचा ऊस सुद्धा चांगला येतो. म्हणून शेतकरी बांधवांनो, बेनं चांगलं पाहिजे एवढं लक्षात ठेवावं. स्वतःचं बेनं स्वतः तयार करावं. स्वतःचं बेनं स्वतः तयार करावं. साधी सोपी पद्धत तुमच्यासमोर मी दिसते. टिपरीपासून, 2 डोळ्यापासून आणि टिश्यू कल्चरच्या रोपापासून. आता समोर दिसणारे जे टिपरी आहेत, एका गुंट्याला 200 टिपरी बेनं लागतं. एका गुंट्याला 200 टिपरी बेनं लागतं. 1 डोळ्याची टिपरी असेल तर टिपरी 200, डोळे 200. 2 डोळ्याची टिपरी असेल तर टिपरी 200, डोळे 400. एका गुंट्याला 200 टिपरी. एका गुंट्यावर बेणे मळा केला तर पुढच्या वर्षी 1 एकराला बेनं पुरतं. म्हणून स्वतःच्या शेतामध्ये बेनं तयार करत असताना एका गुंट्याला 1 ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत वापरायचं. एका गुंट्याला 14 किलो युरिया लागतो, 14 किलो सुपर फॉस्फेट लागतो आणि 5 किलो पोटॅश लागतो. युरिया दर महिन्याला 2-2 किलो टाकायचा. असं 7 महिन्यामध्ये 14 किलो युरिया संपवायचा. सुपर फॉस्फेट आणि पोटॅश लागणीला 75% टाकायचा, भरणीला 25% टाकायचा. आणि पुढच्या वर्षीच्या लागणीची तारीख डोळ्यासमोर ठेवून 10 महिने स्वतःच्या शेतामध्ये बेनेमळा करायचा. आपण 5-10 गुंठ्यावर जर बेनेमळा केला तर शेतकरी बांधवांनो, लागण करताना आपल्या हातामध्ये 9 ते 10 महिन्याचं जाड लांब कांड्याचं बियाणं तुम्ही स्वतः निर्माण करू शकता. म्हणून कारखाना प्रयत्न करतोय, तुम्हाला चांगल्या पद्धतीची रोपं देतोय, नवीन नवीन जातीचा ऊस तुम्हाला बेण्यासाठी आणून देण्याचा प्रयत्न करतोय, पण कारखान्याला सुद्धा मर्यादा येतात. म्हणून माझी विनंती अशी राहील की आपण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये स्वतः बियाणं तयार करून जर लागण केली तर उत्पादनात वाढ होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये असे टिश्यू कल्चरची रोपं मिळतात. एका गुंट्याला जर 100 रोपं जर आणली तर पुढच्या वर्षी 2 एकराला बेणं पुरतं. म्हणून 100 रोपं गुंट्याला या पद्धतीनं भविष्यामध्ये टिश्यू कल्चर वापरता येईल का विचार करा. आणि तिसरी पद्धत, शेतकरी बांधवांनो, प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा ट्रेमध्ये तुम्ही 100 रोपं एका गुंट्याला जर लावली, सरीतलं अंतर 4.5 ते 5 फूट आणि रोपातलं अंतर 1.5 ते 2 फूट, चांगले डोळे बाजूला काढून अशी जर रोपं तयार केली तर 1 गुंट्यावर बेनेमाळा केला तर पुढच्या वर्षीची 1 एकरची लागण होते. आणि 5 गुंट्यावर बेनेमाळा केला तर पुढच्या वर्षी 5 एकराची लागण होते. फक्त गुंट्याला तुम्हाला 100 ते 150 डोळे लागतात. असा स्वतःचा बेनेमाळा शेतकरी बांधवांनी करावा, ही माझी विनंती आहे. अशी सुद्धा डोळे तयार करता येतात. ट्रेमध्ये आपल्या कारखान्याच्या माध्यमातून अशी रोपं तयार करून तुम्हाला रोपं देण्याचं काम केलं जातं. फक्त रोपं तुम्हाला जी पुरवली जातात, कारखान्याने शेतकऱ्याने त्यामध्ये दक्षता एकच घ्यायची आहे, त्या रोपाचं वय साधारणपणे 25-30 दिवस असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, रोप शेतामध्ये लागण करत असताना त्या रोपाला 3 पानं असली पाहिजेत. त्याचं वय जर जास्त झालं तर शेतामध्ये लावल्यानंतर जगण्यासाठी ते वेळ जास्त घेतं. आणि वय जर कवळं असेल तर लावल्यानंतर 8-10 दिवसात ते पान बाहेर टाकतं. म्हणून कवळी रोपं कशी देता येतील यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न केला पाहिजे. शेतकरी बांधवांनो, स्वतःच्या शेतामध्ये रोपं कशी तयार करावीत याचं एक मला माहिती आपल्यासमोर सांगायची आहे. बघा, आमच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमचे गुरु आहे डॉक्टर जमदग्नी सर, त्यांनी ही पद्धत शोधून काढली. तुमच्या घरामध्ये युरियाची मोकळी पुती आहेत, युरिया, DAP, पोटॅश, सुपर फॉस्फेट 10-26-26ची, ती उसवून घ्या आणि जमिनीवरती हांतरा. त्याच्या बाजूला एक खड्डा काढा, शेताच्या कडेला एक खड्डा काढा. त्या खड्ड्यामध्ये प्लॅस्टिकचा कागद टाका, त्या खड्ड्यामध्ये 100 लिटर पाणी सोडा आणि त्यामध्ये अर्धा किलो कळीचा चुना घ्या. दगड मिळतात चुन्याचे, कळीचा चुना घ्या, त्यामध्ये कॅल्शियम असतो. अर्धा किलो कळीचा चुना घ्या, एका बादलीत पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये चुना टाका. त्याची वाफ जाऊ द्या, उकळी जाऊ द्या, शांत होऊ द्या. शांत झाल्यानंतर चुन्याचं पाणी गाळून घ्या. वरचं चुन्याचं पाणी घ्यायचं, चुना नाही घ्यायचा. आणि ते पाणी 100 लिटर पाण्यात सोडा. आणि त्या 100 लिटर पाण्यामध्ये एका एकरला ऊस जो लावायचा आहे, तुम्हाला रोपं तयार करायचे आहेत, 6000 डोळे किंवा 6000 टिपरी लागतात म्हणा. 6000 डोळे किंवा 6000 टिपरी त्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचे. सकाळी बाजूला काढायचं. आपल्या घरामधली मोकळी पोती तुम्ही वळीने हांतरलेली आहेत आणि त्याच्यावरती 4 बोटं माती टाका.
आणि 4 बोटं माती टाकल्यानंतर ओळीने टिपरी ठेवा, डोळा वरती करा, 2 टिपरामध्ये मुंगी किंवा मुंगळा जाईल या पद्धतीने अंतर सोडा. 2 टिपरामध्ये मुंगी किंवा मुंगळा जाईल एवढं अंतर ठेवा, टिपरावर 3 बोटं माती टाका. एका युरियाच्या मोकळ्या पोत्यावर 250 रोपं तयार होतात. एक रोप तयार करण्यासाठी फक्त 75 पैसे खर्च आहे. स्वतःच्या शेतामधले जाड लांब कांड्याचे ऊस बाहेर काढा, 6000 डोळे बाजूला काढा, चुन्याच्या निवळीमध्ये रात्रभर ठेवा, दुसऱ्या दिवशी बाहेर काढा, युरियाची मोकळी पोती खाली हातरा, त्याच्यावर 4 बोटं माती टाका, ओळीनं टिपरी हंतरा, त्याच्यावर 2 बोटं माती टाका, झारीनं हलकं फुलकं पाणी द्या. 20 ते 25 दिवसामध्ये शेतकरी बांधवांनो 3 पानावरचं रोप तयार होतं आणि एका पोत्यावर 250 रोपं बसतात. पोतं खाली का टाकलंय? एका बाजूला एका माणसानं धरलं, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या माणसानं धरलं, एकदम 250 रोपं उचलता येतात आणि एक एक रोप काढा आणि 1.5 फुटावर एक रोप लावा. या पद्धतीने शेतामध्ये रोपाची लागण तुम्ही करू शकता. 75 पैसे खर्च आहे, जास्तीत जास्त 1 रुपया खर्च आहे. एकराला 5 ते 6,000 रोपं लागतात. या पद्धतीनं स्वतःच्या शेतामध्ये स्वतः रोपं तयार करावीत, हा मुद्दा सुद्धा समजून घ्यायचा आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही 2 डोळ्याची 1 डोळ्याची जी लागण करता त्यामध्ये अशी बेने प्रक्रिया केली पाहिजे. पहिलं जे तुम्हाला दिसतंय, सरीमध्ये प्लॅस्टिकचा कागद टाकलाय, एका बाजूला तोंड बंद केलं, दुसऱ्या बाजूला तोंड बंद केलं, 100 लिटर पाणी सोडलंय. पहिल्या 100 लिटर पाण्यामध्ये 100 मिली गावचो नावाचं कीटकनाशक टाकलंय. गावचो बाहेर कंपनीचा आहे. 100 लिटर पाण्यामध्ये 100 मिली गावचो आणि 100 मिली फॉलिक्युअर, एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक त्यामध्ये मिसळा आणि त्यामध्ये एक अर्धा तास बियाणं ठेवा. अर्धा तास बियाणं जर तुम्ही ठेवलं आणि लागण केली तर शेतकरी बांधवांनो एकही डोळा फेल जात नाही, एकही टिपरं फेल जात नाही. 1 महिना तुमच्या उसाला रोग कीड येत नाही. म्हणून 2 डोळा 1 डोळा पद्धतीची लागण करताना बेने प्रक्रिया करा. ही करून जर दुसरी बेने प्रक्रिया करायची असेल तर आपल्याकडे ॲसोटोबॅक्टर नावाचे जीवाणू आहेत. आपल्याकडे ॲसोटोबॅक्टर नावाचे जीवाणू आहेत. 200 लिटर पाणी घ्या आणि त्यामध्ये 1 लिटर ॲसोटोबॅक्टर टाका आणि त्या द्रावणामध्ये अर्धा तास बुडवून टाका. हवेमध्ये 78% नत्र आहे, तो नत्र शोषून घेऊन पिकाला मिळवून देण्याचं काम ॲसोटोबॅक्टर जीवाणू करतो. ज्यावेळी बेने प्रक्रिया करतात त्यावेळी आतमध्ये जीवाणू जातात आणि जसं पीक वाढतं तसं हवेतला नत्र शोषून घेऊन ते पिकाला मिळवून देण्याचं काम करतात. म्हणून या 2 बेने प्रक्रिया करता आल्या तर करा, कमीत कमी पहिली तरी करा. आणि ह्या दोन्ही नाही जमल्या तर चुन्याच्या पाण्यामध्ये बियाणं रात्रभर भिजवा आणि उसाची लागण करा. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. अशी बेने प्रक्रिया करू नका. बेनं बुडवणाने काढणं आंघोळ घातल्यासारखं करू नका. त्याला अर्धा तास तरी बेने प्रक्रिया झाली पाहिजे आणि चुन्याची निवळ्याची करणार असाल तर कमीत कमी रात्रभर बियाणं भिजत ठेवलं पाहिजे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. शेतकरी बांधवांनो, बेने प्रक्रिया झाली. आता 2 डोळा पद्धतीची लागण आपल्याला घ्यायची आहे, माहिती घ्यायची आहे. आमच्या भागामध्ये मी सकाळी माहिती घेतली की सगळे शेतकरी आता 2 डोळा पद्धतीकडे चाललेले आहेत. अतिशय आनंदाची बाब वाटली. शेतकरी बांधवांनो, 2 डोळ्याची लागण करत असताना शास्त्र समजून घ्या. एकराला 2 ते 2.5 टन बियाणं लागतं. किती? एकराला 2 ते 2.5 टन. टिपराच्या भाषेमध्ये 8 ते 10,000 टिपरी, डोळ्याच्या भाषेमध्ये 15-16,000 डोळे, टनाच्या भाषेमध्ये 2 ते 2.5 टन बियाणं लागण करत असताना ज्या जातीला फुटवा चांगला आहे, उदाहरणार्थ 265 लावताय, 2 टिपरामध्ये 6 इंचाचं 9 इंचाचं भविष्यात 12 इंच म्हणजे 1 फूट अंतरावर ऊस लावा. तुमच्या ऊसाच्या उत्पन्नात घट येणार नाही. त्याला निघणारा जो फुटवा आहे त्याला जागा द्या, त्याला चारी बाजून हवा मिळू द्या, वरून सूर्यप्रकाश मिळू द्या, जमिनीमधनं अन्न मिळू द्या. त्या ऊसाची जाडी चांगली वाढते. टिपरातलं अंतर वाढवा, ऊसाचं उत्पादन वाढवा. कमीत कमी 6 इंच 9 इंच 12 इंचापर्यंत अंतर 2 डोळा पद्धतीमध्ये वाढवता येतं. आणि ज्या जातीमध्ये फुटवा कमी आहे तिथं मात्र 2 टिपरामध्ये 4 बोटाचं अंतर ठेवा. उदाहरणार्थ घ्यायचं जर म्हटलं, 671 लावणार असाल तर 4 बोटं अंतर, 10,001 लावणार असाल तर 4 बोटं अंतर, 8,005 लावणार असाल तर टिचभराचं अंतर, 265 आणि 8632 लावणार असाल तर 6 इंच 9 इंच 12 इंचाचं अंतर. या पद्धतीनं टिपरातलं अंतर वाढवा, ऊसाचं उत्पादन वाढवा. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. 1 डोळा पद्धतीनं जर तुम्हाला लागण करायची असेल तर शेतकरी बांधवांनो, एकराला फक्त 1 टन बियाणं लागतं. 2 डोळ्यातलं अंतर 1 फूट ठेवा, 1.5 फूट ठेवा, 2 फुटापर्यंत अंतर वाढवले तरी चालतं. सरासरी अंतर 2 डोळ्यातलं अंतर 1.5 फूट हे योग्य मानलं जातं. डोळा ते डोळा 1.5 फूट, एकराला 1 टन बियाणं. पण यामध्ये थोडीशी काळजी घ्यावी लागते. टिपरं तोडत असताना डोळ्याच्या वरती 2 बोटं आणि डोळ्याच्या खाली 4 बोटं. टिपरं सरीत ठेवत असताना डोळा वर पाहिजे किंवा बाजूला पाहिजे. आडवा ठेवला तरी चालतो, समांतर ठेवला तरी चालतो. आडवा ठेवला तर मशागतीला थोडा त्रास देतो म्हणून समांतर ठेवा. लागण करताना प्रत्येक 5व्या सरीच्या पोटाला 1 डोळ्याच्या टिपरी थोड्या जादा लावा.
500 ते 1000 डोळे जादा लावा. 1 महिन्याचा ऊस झाल्यानंतर नांग्या किंवा तुटाळ भरा आणि 60 दिवसाचा ऊस झाल्यानंतर 65 दिवसाचा ऊस झाल्यानंतर जेटाकोंब मोडा. 60 ते 65 दिवसाचा ऊस झाल्यानंतर जेटाकोंब मोडणे ह्या पद्धती जर आपण समजून घेतल्या तर शेतकरी बांधवांनो ही पद्धत चांगली आहे. आता आपण समजून घेऊया. दुसरी स्लाइड ओपन करा. कॉम्प्युटरवाले जरा पुढे या. शेतकरी बांधवांना आता पुढचं फक्त मला एक 5 ते 10 मिनिटं वेळ द्या. ऊस लागण झाल्यानंतरचं शास्त्र फार महत्त्वाचं आहे, ते समजून घ्या. मला निरोप आलेला आहे, पण निरोप जरी आलेला असला तर माझी विनंती एक 10-15 मिनिटं तुम्ही समजून घ्यावं. शेतकरी बांधवांनो, लागण झाली. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे तणाचं नियंत्रण. तणाचं नियंत्रण करत असताना रानामध्ये तण नसताना किंवा रानात तण दिसत असताना तणनाशकाची फवारणी. आज लागण झाली, पहिलं पाणी दिल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणा किंवा आंबवणीचं पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणा आपल्याला तणनाशक फवारायचं असेल तर एकराला 200 लिटर पाणी घ्यायचं आणि त्या 200 लिटर पाण्यामध्ये मेट्रिबिजन घटक असणारं तणनाशक घ्यायचं. मग शेंकॉर असेल, टाटा मेट्री असेल, डिझायर असेल, आयमॅक्स असेल, कोणतंही असू द्या, ते तणनाशक घ्यायचं आणि फवारणी करायची. रानात ऊस उगवलेला नाही, तण उगवलेलं नाही, ओल रानामध्ये आहे, अशा वेळी जर फवारणी केली तर येणाऱ्या तणाला रोखलं जातं. दुसरी एक पद्धत आहे, 20 दिवस झालेत, 25 दिवस झालेत, 30 दिवस झालेत आणि रानामध्ये तण दिसायला लागलंय, टिकली दिसायला लागले, बारीक 2-3 पानावरचं तण दिसायला लागलंय. एकराला 200 लिटर पाणी घ्या. बाजारामध्ये लॉडिस नावाचं एक चांगलं तणनाशक आलंय. लॉडिस घ्या, एकराला 115 मिली आणि त्याच्यासोबत एक बॉटल मिळते, ॲक्टिवेटर म्हणतात त्याला. ती बॉटल जोडीला घ्या, 400 ml ची बॉटल असते, त्याला ॲक्टिवेटर म्हणतात. ते मिसळा आणि शेतामध्ये फिरून बघा. तुमच्या शेतामध्ये जर मोठ्या पानाची तणं जर जास्त असतील, घोळ म्हणा, माठ म्हणा, तांदळाची भाजी म्हणा, राजगिरा म्हणा, गाजर गवत म्हणा, अशी जर तणं जास्त असतील तर त्यामध्ये तुम्ही मिसळा अर्धा किलो अट्रॅझिन किंवा 18 टाप, फुस्ट नावानं बाजारामध्ये मिळतं. अट्रॅझिन किंवा 18 टाप अर्धा किलो. शेतामध्ये फिरून बघितल्यानंतर तुमच्या शेतामध्ये तुम्हाला लव्हाळा जास्त वाटतोय, हराळी जास्त वाटते, केना कुंदा जास्त वाटतोय, बारीक पानाची तणं जर जास्त वाटत असतील तर त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी मिसळा अर्धा किलो सेंकॉर किंवा टाटा मेट्री. लॉडिस प्लस सेंकॉर हराळी लवाळा जास्त असेल तर, आणि लॉडिस प्लस 18 टॅप किंवा अट्रॅझिन मोठ्या पानाची तणं जास्त असतील, घोळ जास्त असेल, माठ जास्त असेल, या पद्धतीनं लागण झाल्यावर 20-25 दिवसांनी रानात तण असताना, तण उगवलेलं असताना जर फवारणी केली तर 100% आलेलं तण मारलं जातं आणि येणाऱ्या तणाला रोखण्याचं काम केलं जातं. म्हणून तणाचा बंदोबस्त व्यवस्थित करा. पुढचा मुद्दा शेतकरी बांधवांनो ते म्हणजे नांग्या भरणे किंवा तुटाळ भरणे. महाराष्ट्राचं सरासरी ऊसाचं उत्पादन 10 टनांवर उत्पादन वाढवून देणारा मुद्दा आहे. आमच्या रानामध्ये 2 फुटापेक्षा जर गॅप जास्त दिसत असतील तर त्या गॅप भरण्याचं काम, तुटाळ भरण्याचं काम रोपाच्या साहाय्यानं झालं पाहिजे. म्हणून लागण करताना प्रत्येक 5व्या सरीच्या पोटाला 1 डोळ्याची टिपरी थोड्या जादा लावा. एकराच्या पाठीमागं 500-1000 डोळे जादा लावा किंवा शेताच्या कोपऱ्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे रोपं तयार करा युरियाच्या मोकळ्या पोत्यावर आणि त्या रोपाच्या साहाय्यानं नांग्या किंवा तुटाळ भरत असताना लागण झाल्यानंतर 30 ते 40 दिवसात तुमच्या नांग्या भरून झाल्या पाहिजेत, गॅप भरून झाल्या पाहिजेत. नांग्या किंवा तुटाळ भरण्यासाठी 1 डोळ्याची टिपरी वापरायची नाही. 1 डोळ्याची टिपरी वापरल्यामुळे दोन्हीचं वय मॅच होत नाही. म्हणून एकाच वयाच्या रोपाच्या साहाय्यानं नांग्या भरण्याचं काम करा. एकरी 5-7 टनानं उत्पादन वाढवून देणारा मुद्दा, शेतात गॅप नको. जेटाकोंब मोडणे, समोरच्या फोटोमध्ये दिसतंय जेटाकोंब कापता सुद्धा येतो. पहिल्यांदा उगवून येणारा कोंब असतो त्याला जेटा म्हणतात. 60-65 दिवसाचा ऊस झाल्यानंतर जेटा कापायचा असतो. 1 डोळा पद्धतीमध्ये कापता येतो. 2 डोळा पद्धतीमध्ये ऊस बिघडलेला असेल तर कापा, 2 डोळा पद्धतीमध्ये आवश्यकता नाही. रोप लागण पद्धतीमध्ये फुटवा कधी कधी जर दिसत नसेल तर तुम्ही जेटाकोंब कापा. कापून घेता येतो. कापायचा कधी? ज्यावेळी उसाला मधल्या कोंबाला, मुख्य कोंबाला कांड्या सुटतात त्यावेळी कापायचा. ज्यावेळी मधल्या कोंबाला कांड्या सुटत नाहीत, भोवताली फुटवा दिसतो पण कमी असतो, त्यावेळी हसडून मोडायचा. आणि ज्यावेळी कांड्या पण नसतात आणि फुटवा पण नसतो त्यावेळी कोरडी जमीन असताना उसाच्या बुडाला पाय द्यायचा दोन्ही बाजूला आणि मधला जो कोंब आहे तो अलगद उपटून काढायचा, त्याला म्हणतात जेटाकोंब मोडणे. तर या 3 पद्धतीपैकी तुम्हाला जी जमेल त्या पद्धतीने जेटाकोंब मोडा, पण 1 डोळा पद्धत आणि रोपामध्येच जेटा मोडायचा आहे. 2 डोळा पद्धतीमध्ये जेटा मोडायची गरज नाही. शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं काम बाळ भरणी. 1.5 महिन्याचा 2 महिन्याचा ऊस झालाय, ऊसाच्या बुडाला खताचा डोस टाकायचा आहे आणि खताचा डोस टाकल्यानंतर ऊसाच्या बुडाला 2 दाती अवजार चालवायचा आहे. त्यासाठी सरीचा आकार येऊ पाहिजे. यू आकाराची सरी असेल तर 2 दाती अवजार जर चालवलं तर ते अवजार जमिनीत 7 ते 8 इंच गेलं पाहिजे, जमीन फाटली पाहिजे, जमिनीत हवा भरली गेली पाहिजे.
फायदे 5. पहिला फायदा टाकलेलं खत मातीआड होतं. दुसरा फायदा जमिनीमध्ये हवा खेळती राहते. तिसरा फायदा तणाचं नियंत्रण होतं. चौथा फायदा खोडकिडीचं नियंत्रण होतं. आणि पाचवा फायदा फुटवा चांगला निघतो. म्हणून शेतकरी बांधवांनो, येऊ आकाराची सरी आणि त्या ठिकाणी शेतकरी सरी येऊ आकाराची सोडून जर तुम्ही बाळभरणी व्यवस्थित केली, बाळभरणी करत असताना उसाच्या बुडाजवळ 4 बोटापेक्षा जास्त माती लागता कामा नये. जर माती जास्त लागली तर फुटवा कमी फुटू शकतो. म्हणून बाळभरणी करण्याचं काम शास्त्रोक्त करा, उत्पादन वाढवा. शेतकरी बांधवांनो, याला म्हणतात मध्यम भरणी. तुमचा ऊस 90 दिवसाचा झालेला आहे, तुमचा ऊस 100 दिवसाचा झालेला आहे. 10 फुटातले ऊस मोजा आणि त्यानंतर हे अवजार चालवा. भोंड्यावर अवजार चालवायचं आणि सरी भोंडा मोडून टाकायचा आणि ऊसाचं कुटुंब नियोजन 90व्या दिवशी करायचं. याला म्हणतात मध्यम भरणी. सरी भोंडा मोडणे आणि सरी सपाट करणे हे काम कसं करायचं, यासाठी ऊसाची संख्या कशी मोजायची मी तुम्हाला दाखवणार आहे. हे सुद्धा त्याच पद्धतीनं मध्यम भरणीचं काम केलेलं आहे. याला म्हणतात मध्यम भरणी. परत मी मागे येणार आहे. पहिल्यांदा मध्यम भरणी का करायची हे समजून घेऊ. मला जरा फुटवे या टॉपिककडे जायचं आहे. शेतकरी बांधवांनो, हा फोटो बघा. सरीमधलं अंतर 6 फूट आहे. 2 फुटावर रोपं लावलेले आहेत. खाली खडकाळ जमीन दिसते. मला ऊसाच्या संख्येचं शास्त्र सांगायचं आहे. ज्यावेळी तुमचा ऊस तुटतोय त्यावेळी एकरामध्ये 40 ते 45 हजार ऊस पाहिजेत. ज्यावेळी ऊस तुटतोय त्यावेळी एकरात 40 ते 45 हजार ऊस पाहिजेत. त्याच्या अगोदर भरणी करताना, मोठी भरणी करताना एकरात 55 ते 60 हजार ऊस पाहिजेत. 55 ते 60 हजार ऊस शेतामध्ये आहे ते मोजायचं कसं? साधी सोपी पद्धत. टेबल समजून घ्या. टेबल इंग्रजीत आहे पण मराठीत सांगतो. एका बाजूला लिहिलेलं आहे सरीमधलं अंतर आणि दुसऱ्या बाजूला लिहिलेलं आहे 10 फुटातल्या ऊसांची संख्या. एका बाजूला सरीतलं अंतर काय म्हणतंय? 4 फूट जर असेल तर 10 फुटात 50 ते 55 ऊस पाहिजेत. सरीमधलं अंतर जर 4.5 फूट असेल तर 10 फुटात 50 ते 55 ते 60 ऊस पाहिजेत. सरीतलं अंतर जर 5 फूट असेल तर 10 फुटात 65 ते 70 ऊस पाहिजेत. सरीतलं अंतर जर 5.5 फूट असेल तर 10 फुटामध्ये 70 ते 75 ऊस पाहिजेत. सरीतलं अंतर 6 फूट असेल तर 10 फुटामध्ये 75 ते 80 ऊस पाहिजेत. सरीतलं अंतर 7 फूट असेल तर 10 फुटात 100 ऊस असले पाहिजेत. 2.5x5 ची जोडवळ पट्टा पद्धत असेल तर 10 फुटात 50 अधिक 50 100 ऊस असले पाहिजेत. आणि 3x6 ची जोडवळ पट्टा पद्धत असेल तर 2 सऱ्यामध्ये 10 फुटामध्ये 60 अधिक 60 120 ऊस असले पाहिजेत. आपल्या आपल्या पद्धती आपल्या शेतामध्ये किती फुटावर ऊस आहे बघायचं. आपलाच आकडा लक्षात ठेवायचं. कधी मोजायचं? 2 महिने, 2.5 महिने आणि 3 महिन्याचा ऊस असताना. किती ठिकाणी मोजायचं? 5 ठिकाणी मोजायचं. एका एकरमध्ये 5 ठिकाणी 10 फुटातले ऊस मोजायचे. आता सांगितलेल्या संख्येपेक्षा जादा संख्या दिसायला लागली की त्यावेळेस मगाशी सांगितलेलं अवजार घालायचं. याला म्हणतात शेतकरी बांधवांनो मध्यम भरणी म्हणतात. ही जी आहे या पद्धतीनं मध्यम भरणी करायची. ऊसाचं कुटुंब नियोजन करून टाकायचं. एकरात 55-60 हजार ऊस राहतात. तोडणीच्या वेळी 40-45 हजार राहतात. म्हणून हे अवजार चालवत असताना भोंड्यावर तुम्ही रोटावेटर बारक्या ट्रॅक्टरचा घालू शकता. बैला असतील तर दोन्ही बाजूला बळीराम नांगर घालू शकता. आम्हाला 90 दिवसानंतर फुटवा नको आहे हे मात्र या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. आता ह्यासाठी बाजारात कोणती कोणती अवजार आहेत? या अवजारानं तुम्हाला मध्यम भरणी करता येते, मोठी भरणी करता येते. याला म्हणतात 13 SP चा VST शक्ती पॉवर टिलर. याला फक्त चालवणारा माणूस पक्का पाहिजे. उलटं चालवलं की पाहिजे तेवढी भर लागते. आणि शेतकरी बांधवांनी एकदा उलटं चालवा आणि एकदा असं सवत चालवा. त्याला पाठीमागे रिजर जोडा. पाहिजे तशी भर लागते. 4.5 फूट 5 फुटामध्ये काहीही अडचण नाही. 5 फुटाच्या पुढे जाणार असाल तर असली अवजारं लागतात. हे आता अवजार बाजारामध्ये आले छोट्या ट्रॅक्टरवर चालणारं. याला म्हणतात रोटावेटर. याला डबल शाफ्ट दिलेला आहे. एका बाजूचा शाफ्ट जर जोडला तर जमीन भुसभुशीत होते. दुसऱ्या बाजूचा शाफ्ट जर जोडला तर मोठी भरणी चांगली होते. कोल्हापूर भागामध्ये 40-42 हजारला हा रोटावेटर मिळतो. 2.5 फुटाचा एक रोटावेटर आहे. 3 फुटाचा एक रोटावेटर आहे. सरीतलं अंतर तुमचं किती असू द्या, 5 फुटापर्यंत 2.5 फुटाचा रोटावेटर चालतो. आणि 5 फुटाच्या वरचं जर सरीतलं अंतर असेल तर 3 फुटाचा रोटावेटर पाहिजे. तुम्हाला या अवजाराची किंमत 40-42 हजार आहे. कुबोटा 24 SP, 21 SP, 18 SP मित्सुबिशी ट्रॅक्टर. या ट्रॅक्टरच्या साहाय्यानं भरणी अतिशय छान करता येते. म्हणून आता घाबरून जायची गरज नाही. मगाशी मला बनसोड साहेबांनी सांगितलं आमच्या भागामध्ये भरणी चांगली होत नाही. आमच्या भागामध्ये मोठी भरणी चांगली होत नसल्यामुळं ऊस लोळण्याचं प्रमाण जास्त आहे. मोठी भरणी शेतकरी बांधवांनो कशी झाली पाहिजे? या ठिकाणी काही फोटो आहेत का बघूया आपण. मोठी भरणी समोर दिसतोय बघा, 2 नंबरचा फोटो. पहिल्यांदा भरणी माणसानं व्हायची, ती पद्धत बंद झाली. त्यानंतर पॉवर टिलरनं भरणी झाली बघा कशी झालेली आहे.
सरी यू आकाराची झालेली आहे आणि जो माझ्या हाताकडे बघा, या पद्धतीनं तुमची भरणी झाली पाहिजे. ऊसाच्या दोन्ही बाजूला अर्धा फूट वरती टेबल तयार झाला पाहिजे, टेबल टॉप तयार झाला पाहिजे. त्या ठिकाणी तुम्हाला सरी यू आकाराची अशी जर भर झाली तर त्या ठिकाणी दिलेलं पाणी आडवं पसरतं, ऊसाच्या मुळाजवळ मिळतं. आणि जर सरी व्ही आकाराची झाली तर पाणी खाली निघून जातं आणि ऊसाला मिळत नाही. म्हणून भरणी करत असताना सरीचा आकार येऊ पाहिजे आणि भोंडा तुमचा जो आहे, माझा हात दिसतोय अशा पद्धतीनं भोंडा झाला पाहिजे. यासाठी मगाशी दाखवलेल्या पॉवर टिलरनं आणि रोटावेटरनं भरणी चांगली करता येते. भरणी चांगली का करायची? शेतकरी बांधवांनो, ऊस तुटल्यापासून भरणी केल्यापासून ऊस तुटेपर्यंत पाणी देणं सोपं जातं. टाकलेले खतं मातीआड होतात, ऊस लोळत नाही, लॉजिंग होत नाही. म्हणून भरणी चांगली करा, उत्पादन वाढवा, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ऊसाची संख्या लक्षात आली शेतकरी बांधवांनो. आता पुढचा काही फोटो आहेत बघा. या फोटोमध्ये सरीमधलं अंतर 6 फूट आहे आणि 2 फुटावर रोपं लावलेली आहेत. ऊसाची जात 8632 आहे. कारखाना क्रांती सहकारी साखर कारखाना. एकरामध्ये 122 टन, एका एकरमध्ये 122 टन. नियोजन जर पक्का असेल तर शेतकरी बांधवांनो 100 टनाच्या पुढे उत्पादन निघतं. लावलंय किती, उगवून किती आलंय, फुटवे किती आलेत, जादा झाले तर काय करायचं आणि कमी असले तर काय करायचं, याचं शास्त्र आपल्याला समजलं पाहिजे. 6/2 एकरामध्ये 122 टन. असं जर झालं तर काय करायचं? शेतकरी बांधवांनो, आमच्या भागामध्ये असा प्रकार बऱ्याच ठिकाणी दिसतो. वादळी वारं आल्यानंतर त्या ठिकाणी 2 पद्धती आहेत. ही एक पद्धत उत्तर प्रदेश भागामध्ये राबवली जाते, याला म्हणतात ऊस बांधणे. याला इंग्रजीमध्ये म्हणतात रॅपिंग अँड प्रॉपिंग. ही पद्धत आमच्या भागामध्ये योग्य नाही. ही पद्धत जर केली तर खर्च वाढतो आणि मधला ऊस बारीक राहतो, ऊसाला सूर्यप्रकाश चांगला मिळत नाही. पण उत्तर प्रदेशमध्ये असा बांधला जातो. आमच्या भागामध्ये ही पद्धत योग्य आहे. सगळ्या रानाला पाणी द्या. ऊस लोळायच्या आत सगळ्या रानाला पाणी द्या. 6-7 महिन्याचा ऊस असताना, 8 महिन्याचा ऊस असताना. आणि ज्या सरीमध्ये उभा राहायचं आहे, कोणत्या सरीत उभा राहायचं आहे, 4 सऱ्या सोडा 5व्या सरीमध्ये उभा राहा किंवा 5 सऱ्या सोडा 6व्या सरीमध्ये उभा राहा. आणि रानाला पाणी दिल्यानंतर सुद्धा त्या सरीमध्ये, ज्या सरीत तुम्ही उभा राहताय त्या सरीमध्ये पाणी सोडा. बांबूची काठी घ्या आणि बांबूची काठी घेऊन माझ्या हाताकडे थोडं लक्ष द्या. हा ऊस जो आहे 2 माणसांनी बांबूच्या काठीने असा दाबायचा, म्हणजे 90 अंशामधला ऊस 45 अंशामध्ये दाबायचा. याला म्हणतात कड दाबणे. कड दाबण्यामुळं साहेब ऊस तुटेपर्यंत शेतामध्ये फिरता येतं. डुकरांचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो. ज्या रानामध्ये सूर्यप्रकाश पडलाय तिथं डुकरं कमी येतात. तुम्हाला जमलं तर बुडाकडचं पाचट काढा. 6 महिन्याचा ऊस असताना एकदा आणि 8 महिन्याचा ऊस असताना एकदा पाचट काढा. रानात जर सूर्यप्रकाश जर येत असेल तर डुकरं येत नाहीत. हा सायंटिफिक बेस आहे. म्हणून सरीतलं अंतर वाढवून 4 सऱ्यानंतर कड दाबणे हा मुद्दा सुद्धा आपल्याला ऊस उत्पादनाच्या दृष्टिकोनातून, डुकराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा आहे. सूर्यप्रकाशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीनं आता मी 1-2 दिवस आता बैतूलला आहे. त्या ठिकाणी हे जे फोटो दिसतात हे बैतूलचे आहेत. 2012 पासून मी बैतूलला जातोय. त्या ठिकाणी हे कड दाबण्याची पद्धत आता शेतकऱ्याला शिकवलेले तिथले फोटो बघा. 86-032 ऊसाची जात आहे. तुमच्यापासून 150 किलोमीटर अंतरावरती आहे. बघा फोटो. हा फोटो मात्र पश्चिम महाराष्ट्रातला आहे. एकरामध्ये 127 टन. एकरामध्ये 127 टन. ऊसाची जात 86-032. वाडं सोडून 16 फूट 17 फूट ऊसाची लांबी, 42-44 कांड्या. आडसालीमध्ये असा ऊस निर्माण होऊ शकतो. आता हे करत असताना शेतकरी बांधवांनो, उदाहरणार्थ मगाशी सांगायचं राहून गेलं, सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा कडेगाव तालुक्यामध्ये विट्याच्या शेजारी संजय कदम नावाचे एक शेतकरी आहेत. 17 एकराचा ॲव्हरेज, एकरी 117 टन. 17 एकराचा ॲव्हरेज, एकरी 117 टन. सरीतलं अंतर 6 फूट, 2 फुटावर रोपं. ऊसाची जात 86-032. ऊसाच्या दोन्ही बाजूला लॅटरल, ड्रीपमधनं खतं आणि ड्रीपमधनं पाणी. शेतकरी बांधवांनो, एकरी 117 टन 17 एकराचा ॲव्हरेज हा प्रत्येक माणूस करू शकतो. आमच्याकडे काय अडचण आहे त्याच्यावरती मी चर्चा करणार आहे. पण असे फोटो आमच्या शेतामध्ये दिसू शकतात. आमच्या शेतामध्ये एकरी 100 टनाच्या पुढचे ऊसाचे फोटो दिसू शकतात. यासाठीच आत्ता जे ऐकताय ते शास्त्र समजून घेत असताना आमच्याकडे जे काही प्रॉब्लेम आहेत ते थोडेसे समजून घेऊया. वेळ बराच कमी आहे, त्यामुळं मी शेतकरी बांधवांनो डायरेक्ट आता मुद्द्याला वळतो. मला इथल्या ज्या अडचणी सांगितल्या त्या 2 मुद्द्यावरती प्रामुख्यानं बोलायचं आहे. पहिला मुद्दा म्हणजे तो आमच्या भागामध्ये डुकरांचा प्रादुर्भाव जास्त आहे. डुकरं ज्या ठिकाणी जास्त आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग मी सांगणार आहे. तुम्हाला आवडले तर त्याचा स्वीकार करा. या ठिकाणी सकाळी एक डेमो दाखवण्यात आला, याचाही उपयोग करू शकता.
पहिलं, मगाशी सांगितल्याप्रमाणे सरीतलं अंतर वाढवा, ऊसाच्या बुडाकडचं पाचट काढा, 4 सऱ्यानंतर ऊस दाबून घ्या, रानामध्ये सूर्यप्रकाश पडत असेल तर डुकराचा प्रादुर्भाव कमी. दुसरा मुद्दा, एका शेतकऱ्याने सांगितलेलं, तुम्ही जो पानाला किंवा तंबाखूला जो चुना लावता तो कळीचा चुना घ्यायचा, साधारणपणे सुपारी असते तेवढा चुना घ्यायचा, आणि तो चुना आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ जी चपाती केली जाते, रोटी तयार केली जाते, ते चपातीच्या मध्यभागी जशी पुरणाची पोळी तयार करत असताना पुरण आतमध्ये घातलं जातं तसं चुना आतमध्ये घालायचा. छोटे छोटे लाडू तयार करायचे आणि हे लाडू तेलामध्ये बुडवायचे आणि ज्या ठिकाणी डुकरं बसतात किंवा ज्या दिशेने येतात तिथं हे लाडू त्याला टाकायचे, खायला द्यायचे. तेलाचा वास आल्यामुळं डुकरं हे लाडू लगेच खातात. लाडू हा खाल्ल्यामुळं पीठ जे असतं, कणिक जे असतं त्याचं पचन होतं आणि चुना जो आतमध्ये पोटामध्ये गेला की आतड्याला जखम करतो, आणि एकदा जर का आतड्याला जखम झाली तर ते डुक्कर जगत नाही. हे मला एका शेतकरी बांधवाने सांगितलं आणि बऱ्यापैकी डुकरांचं नियंत्रण झालेलं सुद्धा सांगितलं. म्हणून प्रयोग करून बघा, आणि चुन्याचा प्रयोग करायचा असेल तर थोडासा हरभरा एवढा चुना घ्या, तोंडामध्ये 5 मिनिटं ठेवून बघा काय होतंय. परीक्षात जर बघायची असेल तर साधा सोपा प्रयोग आहे, करण्यासारखा आहे. दुसरा प्रयोग मला एका शेतकऱ्यांनी सांगितला, मला आवडला तो. साहेब म्हटला, ज्या ठिकाणी माशाचं तेल मिळतं, समुद्री मासा जो असतो त्याचं तेल मिळतं, त्याला फिश ऑइल म्हणतात, ते फिश ऑइल पंपाला 150 मिली घ्यायचं आणि ते शेताच्या कडेने फक्त फवारायचं. ज्या ठिकाणी बांध असतात त्या बांधावर फवारायचं. त्या फिश ऑइलला आपल्याला वास येत नाही पण त्याला एक उग्र वास येतो. ज्या ठिकाणी फिश ऑइलची फवारणी केलेली आहे त्या रानामध्ये डुक्कर घुसत नाही. हा शेतकऱ्याचा अनुभव आहे. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा मला एका शेतकऱ्याने सांगितलं, साहेब जुने जे चप्पल असतात, कातड्याचे चप्पल असतात, लेदरचे चप्पल असतात, जुने चप्पल गोळा करायचे आणि शेताच्या कडेने 2-3 ठिकाणी जाळायचे. असे जाळायचे की त्याचा धूर नाही झाला पाहिजे, माफ करा, जाळ नाही झाला पाहिजे, धूर निघाला पाहिजे. एक ठराविक काळ त्याचा वास येतो आणि कातड्याचे चप्पल जाळल्यामुळं त्याला असं जाणवतं की माझ्यासारख्या एका प्राण्याला तिथं जाळायचं काम चालू आहे आणि तो वास त्याच्या नाकातून 2-3 महिने तरी जात नाही आणि त्यामुळे 2-3 महिने रानामध्ये डुकरं येत नाहीत. हा एका शेतकऱ्याचा प्रयोग आहे, तो सुद्धा करून बघू शकता. परभणी कृषी विद्यापीठाचं संशोधन असं सांगतं की तुम्ही देवाला जो गुलाल लावता तो गुलाल जर ज्या ठिकाणी डुक्कर बसतं तिथं जर गुलाल टाकला किंवा वाटेवर गुलाल टाकला किंवा शेताच्या कडेने गुलाल टाकला, ज्या ठिकाणी गुलाल तिथं डुक्कर येत नाही. श्वास घेताना डुकराला गुलालाचा जरा जरी स्पर्श झाला, नाकाला जर गुलाल लागला तर त्याच्या श्वास घ्यायला खूप मोठा त्रास होतो. म्हणून जिथं गुलाल तिथं डुक्कर येत नाही. हे परभणी कृषी विद्यापीठाचं संशोधन आहे. याचा सुद्धा भविष्यामध्ये विचार करायला हरकत नाही. आणि सगळ्यात शेवटचा प्रयोग सांगतो, कदाचित हसाल तुम्ही पण यशस्वी झालेला प्रयोग आहे. एका शेतकऱ्याने किस्सा सांगितला, साहेब तुम्ही सगळं सांगताय म्हणला पण माझ्याकडे एक चांगला किस्सा आहे, तुम्हाला आवडला तर बघा म्हणे. काय केलं त्या शेतकऱ्याने माहीत आहे? डुकरं पकडणारी जी माणसं असतात त्याच्याकडून एक डुकराचं पिल्लू विकत घेतलं, शेताच्या कडेला बांधलं आणि शेताच्या कडेला बांधल्यानंतर दिवस मावळत असताना 6-7च्या दरम्यान एक काठी घेऊन त्याला धो 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 म्हटला, मी ठोकलं, त्याला मारलं. अहो ते एवढ्या जोरात ओरडलं, त्याच्या ओरडण्याचा आवाज 5 किलोमीटर परिसरात गेला. त्यानंतर 3-1 महिने माझ्या रानात एक सुद्धा डुक्कर आलं नाही. हा एका शेतकऱ्याचा प्रयोग आहे. हे तर मगाशी जो आवाज दाखवला ना तशाच पद्धतीचा प्रयोग, पण आपला गावठी प्रयोग. डुक्कर शेताच्या कडेला बांधायचं, दिवस मावळताना ठोकायचं. आवाज गेला की भाऊबंद अजिबात जवळ येत नाहीत. हा एका शेतकऱ्याचा प्रयोग आहे. म्हणून जिथं जिथं तुम्हाला डुकरं त्रास देतात तिथं आत्ता सांगितल्यापैकी जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करा. दुसरा एक मुद्दा या ठिकाणी मला नमूद करायचा आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्या परिसरामध्ये तापमान जास्त आहे. मार्च, एप्रिल, मे मध्ये तापमान जास्त असल्यामुळं, आमचा सूर्यप्रकाश जास्त असल्यामुळं 42, 43, 44 डिग्री तापमान गेल्यामुळं ज्यांचं ड्रीप आहे, ड्रीप असणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा उन्हाळ्यामध्ये जर पाणी असेल तर महिन्याला 1 किंवा 21 दिवसाला 1 पाटानं पाणी द्यावं. त्यामुळे उत्पादन वाढतं. ज्या ठिकाणी पाणी उन्हाळा कडक आहे त्या ठिकाणी पाटानं पाणी देणे ड्रीप असेल तर, आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या पाळीमधलं अंतर कमी करणे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून. आणि ज्या शेतकरी बांधवांना, साहेबांनाच आमचा प्रश्न पडला की उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडलं असं मला सांगण्यात आलं. ज्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं त्यांच्यासाठी 5 महत्त्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा, तुमचा जर खोडवा तुम्ही ठेवणार असाल तर त्या खोडव्यामधलं पाचट जाळायचं नाही. खोडवा जर तुम्ही ठेवणार असाल तर त्या खोडव्यामधलं पाचट जाळायचं नाही. सरीमध्ये पाचट, वरंब्यावर पाचट, सगळ्या रानामध्ये पाचट. याचा एक फोटो तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे. फक्त ह्यामधले काही फोटो बघा शेतकरी बांधवांनो. फक्त हे फोटो दाखवतो मग तुम्हाला ते पाष्टाचं दाखवतो. एकरामध्ये 127 टनाचा प्लॉट बघताय समोर.
हलकी जमीन आहे, 86-32ची जात आहे, अडसाली एकरात 127 टन. फक्त फोटो बघा, नंतर माझ्या विषयाकडे वळू द्या, कारण हे राहून जाईल. अमोल लकेसर नावाचा एक शेतकरी आहे. हजारो शेतकऱ्यांनी त्याला भेटी दिलेल्या आहेत. वाळवा तालुक्यातला शेतकरी आहे, वय 32 आहे, एकरी 145 टनापर्यंत पोहोचलेला आहे. 7 वर्ष झालं एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन आहे. आम्ही जे जे काय तुम्हाला सांगितलं आता, बाळभरणी कशी करायची, मध्यम भरणी कशी करायची, मोठी भरणी कशी करायची, शेतामध्ये डेमो घेऊन दाखवतो, शेतकऱ्याला प्रत्यक्ष दाखवतो, त्यामुळे लवकर कळतं. उत्तर प्रदेशचा 238चा ऊस आहे, 12 फूट 13 फूट 14 फूट ऊसाची उंची. उत्तर प्रदेशमध्ये 2 फुटावर ऊस लावायचे, आता 4-4.5 फुटाच्या पुढे लावायला लागलेले आहेत. त्या ठिकाणी 70-80 टनापर्यंत शेतकरी पोहोचलेला आहे. एकरी 20 टनाचा शेतकरी आता 70-80 टनाकडे पोहोचलेला आहे. 238 ऊसाची जात. लातूर भागामध्ये सेंद्रिय ऊस काम करण्याची संधी मला मिळाली. सेंद्रिय ऊस 1300 एकरावरती सेंद्रिय ऊस लावला. शेतकऱ्यांची तुमच्यासारखी संख्या होती. सेंद्रिय ऊसाचं व्याख्यान झालं. त्यानंतर 1300 एकरावर शेतकऱ्यांनी भाग घेतला, 600 शेतकऱ्यांनी भाग घेतला. रासायनिक खताचा एकही दाणा नाही टाकला. 1300 एकर ऊसाचं सरासरी ॲव्हरेज 37 टनापासून 73 टन निघालं. त्यासाठी नेचर केअर फर्टिलायझरचं ग्रीन हार्वेस्ट नावाचं सेंद्रिय खत वापरलं, ज्याच्यामध्ये पेंडी आहेत, निंबोळी पेंड, करंज पेंड, एरंड पेंड, महुवाचे पेंड, कुसुमकल्ली पेंड, हळदीची पावडर, तंबाखूची धस, रॉक फॉस्फेट, अशा 10 पेंडी, 5 खनिजं आणि 5 जीवाणू असणारे ग्रीन हार्वेस्ट. लागणीला 5 पोती, बाळभरणीला 5 पोती आणि मोठ्या भरणीला 5 पोती वापरलं. रासायनिक खतं वापरली नाहीत. 1300 एकर ऊस सेंद्रियवर उभा केला. 1300 एकरावरची साखर वेगळी काढली आणि आज ती मार्केटमध्ये आजच्या साखरेच्या दुप्पट किमतीनं बाजारामध्ये विक्री चालू आहे. मी ज्या ज्या ठिकाणी व्याख्यानाला जातो तिथले काही फोटो आहेत. यामध्ये आपल्याला वेळ घालवायचा नाही. हा फोटोमध्ये एक प्लॉट दिसतोय. कॉम्प्युटरवाले जरा पुढे या, 3री स्लाईड ओपन करा आणि मग व्याख्यान संपणार आहे. यामध्ये जो पाठीमागं प्लॉट दिसतोय तो 28 एकराचा प्लॉट आहे आणि या 28 एकराच्या प्लॉटचं सरासरी ॲव्हरेज निघालं एकरी 100 टन. जगदीश पाटील नावाचे एक शेतकरी आहेत. 10 महिन्याचा ऊस असताना फोटो काढला होता. नंतर तो ऊस 14 महिन्याने तुटला. एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन निघालं. ऊसाची जात 86-32. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं शेतकरी बांधवांनो, ऊसाला समजून घ्या, ऊसावर प्रेम करा. तर ऊसावरती प्रेम करा आणि ऊसावरती जर तुम्ही प्रेम केला, 4 महिन्यापर्यंत ऊसाचं शास्त्र जर समजून घेतलं तर प्रत्येक माणूस एकरी 100 टनाचा होऊ शकतो. फक्त जाता जाता तुम्हाला ते पाणी कमी असल्यानंतर काय करायचं एवढं सांगतो आणि मग माझं व्याख्यान मी संपवणार आहे. शेतकरी बांधवांनो, समोर जो फोटो दिसतोय या प्लॉटचं उदाहरण मला सांगायचं. बनसोड साहेब शिकण्यासारखा प्लॉट आहे. आपण जो फोटो बघता याची एक यशोगाथा मला सांगायची, सगळ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी उपयोगाची आहे. सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुक्यामध्ये वडे रायबाग नावाचं गाव आहे आणि शिंदे नावाचे एक शेतकरी आहेत. त्यांच्या शेतामधला फोटो आहे आणि समोर बसलेले शेतकरी आहेत ते शिंदे शेतकरी आहेत, टोपीवाले, टी शर्टवाले शेतकरी बांधवांनो. त्यांच्या शेतातला मी एक मुद्दा सांगतो. मी सगळं व्याख्यान दिलं खोडव्यावरती आणि त्यानंतर मला म्हणले, साहेब तुमचं व्याख्यान काय आवडलं नाही. म्हटलं का हो? अहो तुम्ही सगळं सांगताय, म्हणले यात काही ना काही खर्च आहे, माझ्या शेतातला खोडवा बघायला चला. बघायला गेलो तर सगळ्या रानामध्ये त्यांनी पाचट अंतरलेलं. सरीमध्ये पाचट, भोंड्यावर पाचट, सगळ्या रानात पाचट. मी म्हटलं अहो साहेब भोंड्यावरचं पाचट तर बाजूला काढा. नाही म्हणले, मी अजिबात काढणार नाही. भोंड्यावरचं पाचट अजिबात काढणार नाही. ज्या ऊसामध्ये दम आहे त्यांनी पाष्टाच्या वरती यावं आणि ज्या ऊसात दम नाही त्यांनी पाष्टाच्या खाली मरून जावं. बघा शेतकऱ्याची वाक्य. ज्या ऊसात दम आहे त्यांनी पाष्टाच्या वर यावं आणि ज्या ऊसात दम नाही त्यांनी पाष्टाच्या खाली मरून जावं. सगळ्या रानात पाचट ठेवलं. शेतकरी बांधवांनो, कसल्याही पद्धतीची मशागत केली नाही. त्या ठिकाणी त्यांच्याकडे पारीनं 2 वेळा खतं दिली. जीवामृतचा वापर जास्तीत केला. शेतकरी बांधवांनो, जमिनीलगत ऊस तोडावा असं मी शास्त्राच्या भाषेमध्ये सांगतो. त्यांनी सांगितलं, साहेब ऊस तोडताना सुद्धा मी जरा स्वतःचं डोकं लावलं. काय केलं? माझ्याकडे ऊस तोडायला जी माणसं आली ते मी वारकरी समजलो. त्याला वारकरी समजून सकाळ संध्याकाळचं जेवण दिलं आणि त्याला सांगितलं, बाबा रे जमिनीपासून ऊस तोड, जमिनीच्या लेवलला तोड, मला परत बुडक्या छाटायला लागू नयेत. वारकऱ्याकडनं ऊस तोडून घेतला. थोडक्यात तो सांगायचं म्हणजे वारकऱ्याकडनं ऊस तोडून घेतला. 2 वेळा जेवण दिलं म्हणून वारकरी, नाहीतर ते लेबर. तर त्यांच्याकडून जमिनीलगत ऊस तोडून घेतला. सगळ्या रानामध्ये पाचट एकसारखं ठेवलं. पारीनं 2 वेळा खतं दिली. सरासरी 55 ते 60 टनाचा ऊस गेली 6 वर्ष तुटतोय. आता जो उभा राहिलेला खोडवा तो 6व्या वर्षाचा खोडवा आहे. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, तुमच्याकडे जर पाणी कमी असेल आणि सगळ्या रानात जर पाचट ठेवलं आणि पारीनं जर खतं दिली तर तुम्हाला 1.5 महिना ऊसाला पाणी द्यायची गरज नाही. लातूर जिल्ह्यामध्ये ऊस तुटल्यानंतर डिसेंबर नंतर जानेवारी नंतर एकही पाणी मिळत नाही. जूनला पाणी दिलं जातं. त्या ठिकाणी कमी पाण्यामध्ये 1 नंबरचा ऊस जूनला खतं देतात
असे कित्येक एकरेज तुम्हाला मी दाखवू शकतो. मला एकच विनंती सांगायची आहे, तुमच्याकडे पाणी कमी असेल तर खोडव्यातलं पाचट जाळू नका. मग शेतकऱ्यांचा प्रश्न येतो, साहेब उंदराचं काय करायचं, त्याच्याविषयी नंतर मी बोलणार आहे. पण पाचट जर ठेवला तर 50% पाण्यात बचत होते. 1.5-2 महिन्यानंतर पाणी दिलं तर पाणी तुम्हाला रान वाळत नाही. पाचट पावसाळ्यामध्ये कुजल्यानंतर ते खत रानाला मिळतं. पाष्टाच्या खाली जमीन भुसभुशीत राहते, भौतिक सुपीकता चांगली राहते, त्या रानामध्ये ढेकळं निघत नाहीत. म्हणून पाचट जाळू नका ही माझी कळकळीची विनंती आहे. बाकी बरंचसं शास्त्र आहे, फार काही खोलामध्ये जात नाही, फक्त फोटो बघून घ्या. पाचट बारीक करायच्या मशीनच्या साहाय्यानं पाचट बारीक करता येतं. ज्या ठिकाणी तुम्हाला मोठं पाचट त्रास देते वाटत असेल तर पाचट बारीक करा. त्या ठिकाणी कसं ठेवलं जातं बघा, पाचट बारीक करून. फक्त फोटो आता फास्ट दाखवतोय. सगळं पाचट बारीक केलंय. अवघा थोडं असं बसवून घेऊ शकता. बोंड्यावरचं पाचट बाजूला सारा, सरीमध्ये पाचट ठेवा. तुम्हाला लवकर कुजवायचं असेल ते पण अजून सांगतो, छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर मारा. पाचट बारीक करून छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर 2 महिने 2 वेळा मारला तर पाचट त्या मातीत घुसतं. तुमच्या रानाला 1-1 महिना रानाला पाणी नाही मिळू द्या, तुमचा ऊस वाळणार नाही. कारण ते पाचट जमिनीमध्ये पाणी धरून ठेवतं. बघा शेतकरी बांधवांनो, पाचटाचा एक कण पाचट फक्त बारीक केलंय, सगळ्या रानामध्ये आच्छादन झालेलं दिसतंय, हिरवगार. ऊस वाळत नाही. पाचट जाळू नका. पाचट बारीक करून ऊसाच्या बगला फोडून सुद्धा खतं देता येतात. हे समोर दिसतंय. एकाड एक सरीत सुद्धा पाचट ठेवता येतं. तुम्हाला खूप भीती वाटत असेल तर पहिल्या सरीत, तिसऱ्या सरीत, 5व्या सरीत, 7व्या सरीत पाचट ठेवा आणि दुसरी, 4थी, 6वी सरी रिकामी सोडा. जी सरी रिकामी आहे त्याच्या बगला फोडा, मशागत करा, खतं द्या, पाणी द्या. रिकाम्या सरीला करा, पाचट ठेवलेल्या सरीला काही करू नका. माफ करा. हे बुडक्या छाटणीचा अवजार आहे. ज्यांच्या जमिनी काळ्या आहेत अशा ठिकाणी हे अवजार चालवून बुडक्या छाटणीचं काम तुम्ही करू शकता, बगला फोडण्याचं काम करू शकता. या अवजाराचा उपयोग करत असताना बोंड्यावरती तुम्हाला अवजार चालवत असताना भरणी चांगली झाली पाहिजे आणि बुडक्या छाटणी करत असताना ते अवजार 2 इंच 1.5 इंच खाली गेलं पाहिजे. जमिनीलगत बुडक्या छाटण्याचं काम होतं, त्यामुळे फुटवा चांगला निघतो. अशा पद्धतीने ते चालवलं जातं. बैतूलचा फोटो आहे. एका शेतकऱ्याने डोकं कसं लढवलं बघा. स्वतःच्या कल्टिवेटरवरती खत पेरणीचं अवजार तयार केलं. 2 माणसं खत पेरतायत, बगलेला खत पेरायचं काम चालू आहे. तुम्हाला यंत्राच्या सहाय्याने अशी छोटी छोटी अवजारं तुम्हाला सुद्धा तयार करता येतात आणि खत पेरता येतं. छाटलेल्या बुडक्यावर तुम्हाला फवारणी करण्यासाठी 200 लिटर पाण्यामध्ये 400 ग्रॅम 22 टीन आणि 600 मिली क्लोरोपाईची फवारणी केली तर अशी बुरशी येत नाही. शेतकरी बांधवांनो, वेळ बराच झालेला आहे. मी या ठिकाणी थांबतो. तुमच्या मनामधले काही शंका प्रश्न असतील तर विचारा. पण जाण्यापूर्वी एवढं सांगतो, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि नगर 150 साखर कारखाने आहेत आणि हे सगळे साखर कारखान्याच्या परिसरामधला शेतकरी आज समृद्ध का झालेला आहे तर साखर कारखान्याच्या परिसरात ऊस वाढला म्हणून साखर कारखाने चांगले चालले. शेतकरी आणि साखर कारखाना समृद्ध होण्याचं कारण हे एका बैलगाडीची 2 चाकं आहेत. एक चाक म्हणजे साखर कारखाना आणि दुसरं चाक म्हणजे तुम्ही. जोपर्यंत तुम्ही चांगल्या क्वालिटीचा ऊस निर्माण करत नाही, पाहिजे तेवढा ऊस निर्माण करत नाही, तेवढा कारखाना फुल कॅपॅसिटीनं चालत नाही. आपले कारखाने 50% कॅपॅसिटीनं चालतात. भरपूर ऊस लावा. एकरामध्ये 40, 50, 60, 70, 80, 90, 100 टनाचं टार्गेट ठेवा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांनी भविष्यामधलं स्वप्न एकरी 100 टनाचं ठेवा. ऊस लावा. एवढंच या ठिकाणी सांगतो. तुमच्या मनामध्ये प्रश्न असले तर विचारा. थोडक्यात मी आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केला. संयोजकाने मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि आपण लांबलेलं व्याख्यान मन लावून ऐकून घेतलं त्याबद्दल आपलंही आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रश्न विचारा, असंच घरी जाऊ नका. धन्यवाद माने साहेब. आपलं अमोल मोलाचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळालं. यानंतर सर्वात शेवटला म्हणजे आभार प्रदर्शन. आजच्या या कार्यक्रमास माननीय श्री गडकरी साहेब उपस्थित झाले. त्यांनी आपलं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल कारखान्याच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. यानंतर आपल्या कारखान्याचे उपाध्यक्ष पूर्ती कारखान्याचे माननीय श्री वर्मा साहेब. माने साहेब, शेतकरी बोलतोय. हॅलो. हा बोला.
हे गोल तणनाशक बाबतीत परत सांगा. ऊस अधिक कांदा माफ करा हरभरा आंतरपीक जर करणार असाल तर दोन्ही पिकं एकाच वेळी लावलेली आहेत आणि एकाच वेळी पाणी दिलेलं आहे तर 48 तासाच्या आत म्हणजे आज लागण झाल्यानंतर किंवा हरभऱ्याचे आज टोकन करून पाणी दिल्यानंतर उद्या लगेच तुम्हाला गोलची फवारणी करायची आहे. 400 लिटर पाण्यामध्ये 300 ml गोल किंवा 400 लिटर पाण्यामध्ये 400 ml गोल. पंपाला 15 मिली गोल. पंपाला 15 मिलीलिटर. हा पंपाला 15 मिली गोल. पाणी दिल्या दिल्या दुसऱ्या दिवशी. पाणी दिल्या दिल्या दुसऱ्या दिवशी. हा तिसरा चौथा दिवस सुद्धा यायला नको. आणि उसाला आणि हरभऱ्याला सुद्धा चालते का? दोन्हीला चालतं. ऊसालाही चालतं हरभऱ्यालाही चालतं पण ऊस आणि हरभरा उगवून आल्यानंतर चालत नाही. फक्त 48 घंट्याच्या आत. फक्त 48 तासाच्या आत. ठीक आहे, धन्यवाद. ओके अजून आता प्रश्न विचारा. हा हॅलो साहेब. विचारा. हॅलो. हा हा उसावर आपण जे राऊंड अप मारतो त्याचा काही विशिष्ट परिणाम होतो का साहेब? उसाला राऊंडअप मारा असं मी भाषणामध्ये सांगितलेलं नाही. उसाला राऊंडअप मारू नये. नॉन सिलेक्टिव्ह विडिसाइड आहे. उसाला ते चालत नाही. उसामध्ये लागण झाल्यानंतर शेंकॉर चालतं, अट्रॅटॅप चालतं, 2,4-D चालतं, तमर चालतं. फक्त तमर 10,001 आणि 8,005 मध्ये चालत नाही. दुसरा प्रश्न असा होता साहेब त्याच्यामध्ये आमचा ऊस मधामध्ये वाळलेला आहे. आतूनही चांगलेला आहे म्हणजे खालून चांगला आहे आणि वरून पण चांगला आहे पण मधामध्ये वाळलेला आहे. त्याचं काय कारण असलं पाहिजे? प्लॉट बघितल्याशिवाय सांगता येणार नाही. अच्छा, अच्छा. आत्ता काय झालंय कसं सांगणार? प्लॉट बघितल्याशिवाय सांगता येणार हॅलो. नाही. हा. लिटरेचरचा प्रश्न आलेला आहे. बनसोड साहेबांच्याकडे गेल्या व्याख्यानाच्या वेळी मी सविस्तर अशी नोट पाठवलेली आहे. ती नोट आमच्या शेतकरी बांधवांना देण्याची व्यवस्था बनसोड साहेब करतील असं मी सांगतो. गेल्या वेळी डिटेल दिलेला आहे. सर हा एक मिनिट. 8,005 ला कुठलं तणनाशक? कुठलं तणनाशक? 8,005 आणि 10,001 मध्ये तमर नावाचं तणनाशक चालत नाही. तमर नावाचं तणनाशक तमर कुठल्या कंपनीचं आहे? इस्रायल कंपनीचं. इस्रायलचं. आणि हे गोल कुठल्या कंपनीचं आहे? गोल इंडोफिल कंपनीचा आहे. एक्सेल कंपनीचा आहे. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद साहेब. थँक्यू. आपला प्रश्न विचारा. जोडवळ पट्टा पद्धतीमध्ये काळी जमीन असेल तर 2 सऱ्यातलं अंतर 3 फूट ठेवायचं. 2 सऱ्यात लागण करायची. तिसरी सरी रिकामी सोडायची. एकच लॅटरल टाकायची. 2 ऊसाच्या ओळी लावलेल्या त्याच्यामध्ये एकच लॅटरल टाकायची. 3 फुटाचं अंतर असेल तर एक लॅटरल दोन्ही ठिकाणी दोन्ही सऱ्याला पाणी पुरवू शकते. 1.5 फूट इकडं आणि 1.5 फूट इकडं. काळ्या जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये नाही. हलक्या जमिनीमध्ये मध्यम जमिनीमध्ये प्रत्येक सरीला लॅटरल पाहिजे. बोला. हा रोप लागण झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला लॉडिस प्लस सेंकॉर किंवा लॉडिस प्लस अट्रॅटॅपची लागण फवारणी करू शकता. फक्त रोप लावल्या 15 दिवस फवारणी करू नका. 15 दिवसानंतर रोप सेट झाल्यानंतर फवारणी करा. त्या रोपाला फार काही इजा होणार नाही. 15 दिवसांनी फवारणी करा. लॉडिस प्लस अट्रॅटॅप किंवा लॉडिस प्लस सेंकॉर नाही. लॉडिस हे टेम्बोट्रिऑन नावाचा कंटेंट आहे आणि आता लेटेस्ट आलेला आहे. मक्यामध्ये पण चालतं आणि ऊसामध्ये पण चालतं लॉडिस. अजून शंका कोणाच्या? प्रश्न संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू. माननीय माने साहेबांचा सत्कार राहिलेला आहे तरी माननीय माने साहेबांचा सत्कार श्री आनंदरावजी राऊत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित झाले. माननीय श्री वर्मा साहेब, माननीय श्री मुडे साहेब, माननीय श्री भोजरामजी कापगते साहेब, श्री माने साहेब, श्री आनंदरावजी राऊत साहेब, आमच्या कारखान्याचे उपाध्यक्ष माननीय श्री समयजी बनसोड सर, या सर्वांचे मी आभारी आहे. व त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी हा जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे पण आभारी आहे. आता हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. सर्वांनी जेवण करूनच जावे ही आग्रहाची विनंती. धन्यवाद.